नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक पेपरमध्ये कॉमन गोष्ट आपल्याला सापडते, तो इंग्लिश विषय. आणि तोच सगळ्यांना कठीण जातो. का? कारण की आपली मातृभाषा इंग्लिश नाही आहे. काय आहे? आपली मातृभाषा इंग्लिश नाही, म्हणून आपल्याला तो थोडा कठीण जातो. परंतु त्याला सोपं कसं बनवायचं आणि त्यामध्ये कसं इम्प्रुव्हायझेशन करायचं, यासाठी आपण काय करतो? तर यासाठी आपण शिकतो ग्रामर. काय शिकतो आपण? आपण शिकतो ग्रामर. परंतु ग्रामर शिकण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असायला हव्यात. आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असायला हव्यात आणि त्या गोष्टी आपण हळूहळू जसं शिकत जातो, आपण ज्या गोष्टी हळूहळू जसं शिकत जातो, त्यामध्ये आपलं ग्रामर पक्कं होत जातं, आपलं ग्रामर स्ट्रॉंग होत जातं. परंतु ग्रामर स्ट्रॉंग होता होता, म्हणजे ग्रामरची प्रिपरेशन करता करता किंवा म्हणा ग्रामरची प्रॅक्टिस करता करता आपल्याला काही अडचणी येतात. त्या अडचणी आपण सॉल्व्ह करतो आणि ग्रामरला आपण पक्क करतो, आपण स्ट्रॉंग करतो. परंतु ग्रामरला स्ट्रॉंग केल्यानंतरही, म्हणजे ग्रामरचे जेवढे टॉपिक्स आहेत तेवढे कव्हर केल्यानंतरही काही टॉपिक्स असे असतात जे लगेच कव्हर होत नाही. म्हणजे ग्रामरच्या छोट्या छोट्या मिस्टेक्स आपण लगेच शोधू शकत नाही. त्या ग्रामरच्या छोट्या छोट्या मिस्टेक शोधण्यासाठी आजचं आपलं लेक्चर हे डिपेंड आहे. आजचं आपलं लेक्चर कशावर डिपेंड आहे? तर एरर स्पॉटिंगवर. आता एरर स्पॉटिंग म्हणजे काय? तर आपण होल ग्रामर, म्हणजे इंग्रजीचं पूर्ण ग्रामर शिकल्यानंतरही जो शेवटचा टॉपिक आपण पकडूया, तो म्हणजे एरर स्पॉटिंगचा. आता एरर स्पॉटिंग म्हणजे काय? तर एरर म्हणजे काय? तर चूक. म्हणजे काय? तर ग्रामरमधल्या छोट्या छोट्या चुका शोधणे आणि त्याला एक परफेक्ट सेंटेन्स बनवणे. ग्रामरमधल्या छोट्या छोट्या चुका, बघा बारीक चुका सुद्धा त्या आपल्याला सेंटेन्स चुकवू शकतात. म्हणून त्या ग्रामरमधल्या छोट्या छोट्या चुका शोधणे आणि त्याला एक परफेक्ट सेंटेन्स बनवणे, यालाच एरर स्पॉटिंग असे म्हणतात. म्हणजे एररचा स्पॉट शोधायचा आहे. पूर्ण सेंटेन्समध्ये एक असा स्पॉट शोधायचा आहे जिथे चूक असेल, जिथे एरर असेल, असा स्पॉट आपल्याला शोधायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते बघूया. बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत रूल नंबर 1 घेणार आहोत. म्हणजे हे जेवढंही चालेल, जेवढाही हा प्रवास चालेल ना, हा रूल वाईज चालेल. ठीक आहे. यामध्ये 12पेक्षाही जास्त रूल आहे. इथे 12 दिलेले असतील, पण 12पेक्षाही जास्त रूल्स आहे. त्या रूल वाईज तुम्हाला इथे शिकायचं आहे. तुम्हाला यासाठी छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर रूल नंबर 1 मध्ये आपण काय शिकणार आहोत? रूल नंबर 1 मध्ये आपण प्युरल नाउन शिकणार आहोत. रूल नंबर 1 मध्ये आपण काय शिकणार आहोत? प्युरल नाउन बद्दल. त्यानंतर रूल नंबर 2 मध्ये आपण काय बघणार आहोत? प्युरल वर्ब बघणार आहोत. काय बघणार आहोत? प्युरल वर्ब बघणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 3 मध्ये आपण एनएमएस फॉर्म बघणार आहोत. आता एनएमएस फॉर्म काय हे रूल नंबर 3 आल्यावर तुम्हाला कळेलच. त्यानंतर रूल नंबर 4 मध्ये आपण काय बघणार आहोत? तर 4 मध्ये आपण 1-1चा फॉर्म्युला बघणार आहोत. 1-1चा फॉर्म्युला कसा? तर सेंटेन्समध्ये 1 आणि वन्स हे कसं यूज करायचं सोबत कंबाईन पद्धतीने कसं यूज करायचं, याबद्दल आपण रूल नंबर 4 मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 5 मध्ये आपण WH फॉर्म बद्दल शिकणार आहोत. WH फॉर्म बद्दल कशाबद्दल शिकणार आहोत? रूल नंबर 5 मध्ये. त्यानंतर रूल नंबर 6 मध्ये आपण फेले रूल शिकणार आहोत. आता फेले रूल काय आहे? हा रूल नंबर 6 मध्ये कळेलच तुम्हाला. आणि हा साधा आणि सरळ रूल आहे, जो आपल्याला ग्रामरमध्ये करेक्ट करण्यासाठी, ग्रामरमधल्या मिस्टेक शोधण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यानंतर रूल नंबर 7 मध्ये आपण सेंड इंटू निगेटिव्ह, हा जो आहे ना, सेंड इंटू क्वेश्चन टॅग, याबद्दल, हा फॉर्म्युल्याबद्दल बघणार आहोत. आता हा फॉर्म्युलाही तुम्हाला 7 मध्ये कळेलच, म्हणजे रूल नंबर 7 मध्ये तुम्हाला तो समजून येईल. कारण की मी आता सांगितला तर तुम्हाला प्रॉपरली कळणार नाही, कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही एक्झाम्पल सहित बघायची आहे, उदाहरणासहित बघायची आहे. त्यामुळे रूल नंबर 7 मध्ये तो फॉर्म्युला कळेल. त्यानंतर रूल नंबर 8 मध्ये आपल्याला हू, विच आणि दॅट याचा उपयोग बघायचा. वाक्यामध्ये मॅक्सिमम टाइम हू, विच, दॅट हे यूज होत असतात. तर यांचा उपयोग कसा करायचा आहे, काय अडचणी येतात किंवा त्यांचे एक्झाम्पल्स कसे आहे, हे रूल नंबर 8 मध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 9 मध्ये आपण ॲज इक्वल रूल बघणार आहोत. म्हणजे ॲज इक्वल या शब्दांचा उपयोग आपण वाक्यामध्ये कसा करायचा आहे, योग्य पद्धतीने कसा करायचा आहे, काहीही ॲज आणि इक्वल यूज करून चालणार नाही, तर त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे आपण रूल नंबर 9 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 10 मध्ये आपण थ्रो एटचा उपयोग बघणार आहोत. म्हणजे थ्रो नंतर एट कसं येतं, बट येईल का, बट आलं तर चुकेल का वाक्य, याप्रमाणे आपण रूल नंबर 10 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 11 मध्ये आपण व्हीट वेगचा रूल बघणार आहोत. रूल नंबर 11 मध्ये आपण काय बघणार आहोत? व्हीट वेगचा रूल बघणार आहोत. हा रूल सोपी आहे मित्रांनो, हा रूल तुम्हाला लगेच कळून येईल. ठीक आहे. तर रूल नंबर 11 मध्ये आपण व्हीट वेगचा रूल बघणार आहोत. रूल नंबर 12 मध्ये आपण अनलेस नॉटचा रूल बघणार आहोत. म्हणजे एखाद्या वाक्यात 2 निगेटिव्ह सेंटेन्स यूज करता येतात का, किंवा अनलेस यूज केलं आणि त्याच वाक्यात जर नॉट यूज केलं तर ते चुकेल की बरोबर येईल, याप्रमाणे आपण या सर्व गोष्टी या येणाऱ्या रूल्समध्ये बघणार आहोत. आणि हे मित्रांनो 12 रूल्स इथे झालेत, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन झाली आहे बघा. पण 12 रूल्सच्या ऐवजी अनेक रूल्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. परंतु इथे 12 रूल्स का दिले असतील? तर इथे 12 रूल्स यासाठी दिलेले आहेत कारण की हे 12 रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. उरलेले 12 रूल्स आहेत ते आपल्या व्याकरणात किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिस करू त्यामध्ये येईल, परंतु हे रूल आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे, म्हणून इथे 12 रूल्स दिलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या रूलपासून. तर मित्रांनो, पहिला रूल काय होता? प्युरल नाउनचा. पहिला रूल होता प्युरल नाउनचा. आता प्युरल नाउन म्हणजे काय? प्युरल नाउन म्हणजे काय?
तर काय, तर सिंग्युलर नाऊन म्हणजे काय, जी गोष्ट एकट्यात आहे, जी गोष्ट एकोप्यात आहे, जी गोष्ट एकटी आहे, त्याला आपण सिंग्युलर नाऊन वापरतो. ओके. परंतु जी अनेक पद्धतीने उपयोगी येत आहे किंवा अनेक पद्धतीने अवेलेबल आहे, त्याला आपण काय वापरतो, त्याला आपण प्युरल नाऊन वापरतो. तर या रूल नंबर 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर काही गोष्टी, काही वाक्य किंवा काही शब्द असे असतात जे नेहमीच प्युरल नाऊन मध्ये वापरले जातात. त्याचं नेहमी उच्चारण हे प्युरलमध्येच केलं जातं, त्याला कधी सिंग्युलर समजल्या जात नाही. आता जसे कोणतं असे वाक्य आहे, तर पहिलं आहे पीपल, POPL, पीपल यासारखे, किंवा पोलीस यासारखे असे शब्द आहे जे नेहमी प्युरलमध्येच वापरले जातात, त्यांना अनेकच समजल्या जातं, ती गोष्ट एक आहे अशी समजल्या जात नाही. जर मी पोलीस म्हणत असेल तर त्यामध्ये सर्व पोलीसवाले आले, त्यामध्ये काय आलं, सर्व पोलीस आले, एकटा पोलीस त्यामध्ये येणार नाही. काय होईल, एकटा पोलीस येणार नाही. आणि तो शब्द पीपल, पोलीस हे जे शब्द आहे किंवा कॅटल हे शब्द आपल्याला अनेक वचनामध्येच वापरावं लागेल, हे आपल्याला एक वचनात वापरून चालणार नाही. का चालणार नाही, कारण की याचं उच्चारण किंवा याचा जो उद्देश आहे सांगण्याचा तो सगळ्यांना धरून बोलल्या जातं, म्हणून त्याला काय, पीपलला आपल्याला काय अनेक वचनातच वापरावं लागेल. म्हणून इथे बघा एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, पोलीस हॅज लेफ्ट, हे वाक्य चुकलेलं आहे. कारण का, इथे हॅज उपयोग केलेला आहे, परंतु आपल्याला मी काय सांगितलं, पोलीसचा उपयोग कसा करायचा आहे, तर अनेक वचनात करायचा आहे. म्हणून पोलीस हॅव लेफ्ट जेव्हा आपण अनेक वचनात वापरतो, हॅज कशासाठी येईल, तर एक वचनासाठी येईल, आणि हॅव कशासाठी येईल, तर अनेक वचनासाठी येईल. हॅव कशासाठी येईल, अनेक वचनासाठी येईल. म्हणून इथे काय दिलेलं आहे, तर पोलीस हॅज लेफ्ट हे काय वाक्य, हे चुकेल का, कारण की पोलीस जो आहे तो अनेक वचनात आहे. काय आहे, पोलीस हा अनेक वचनात सांगितलेला आहे, प्युरल नाऊनमध्ये सांगितलेला आहे. आणि जर पोलीस इथे घेत असेल तर इथे काय येईल, हॅव येईल. का, कारण की तो अनेक वचनात आहे, म्हणून हे काय वाक्य ठरेल, हे करेक्ट ठरेल आणि हे चुकीचं ठरेल. म्हणून एखाद्या वाक्यात जर इथे पोलीस, पीपल असे शब्द आले आणि त्याच्यानंतर जर हॅव आला तरच ते वाक्य बरोबर ठरेल, किंवा त्याच्यानंतर जर आर आला तरच ते वाक्य बरोबर ठरेल. जर त्याच्यानंतर इज आला किंवा हॅज आला तर ते वाक्य चुकीचं ठरेल, कारण की पोलीस, पीपल, कॅटल हे शब्द कसे म्हटले जातात, तर हे शब्द अनेक वचनात मोजले जातात. कसे मोडले जातात, तर हे शब्द अनेक वचनात मोडले जातात. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा, द पोलीस इज कमिंग, काय एक्झाम्पल आहे, द पोलीस इज कमिंग. इथे बघा, इथे पोलीस घेतलेला आहे आणि इथे इज घेतलेला आहे. हे वाक्य काय झाले, चुकलं वाक्य. का चुकलं, कारण की पोलीस नंतर एक वचनाचं व्हर्ब येणार नाही. काय आहे, पोलीस नंतर अनेक वचनाचं व्हर्ब आपल्याला वापरावं लागेल. म्हणून काय आहे, पोलीस नंतर इथे काय येईल, इथे आर येईल. काय, पोलीस नंतर जर इथे आर आला किंवा पीपल नंतर इथे आर आला तरच ते वाक्य करेक्ट ठरेल किंवा योग्य ठरेल. म्हणून आपले असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि यावरून आपल्याला काम करायचं आहे. यावरून आपल्याला आपला मार्क पक्के करायचे किंवा आपली पोस्ट पक्की करायची आहे या छोट्या छोट्या गोष्टींवर. आता रूल नंबर 2 बघूया. बघा, रूल नंबर 2 काय सांगतो, तर प्युरल व्हर्ब बद्दल माहिती सांगतो. रूल नंबर 2 काय सांगतो, प्युरल व्हर्ब बद्दल माहिती सांगतो. कसं, तर बघा, जसं आपण बघितलं एक वचन असेल, एक वचन नाम असेल तर आपण काय करतो, त्याला एक वचन व्हर्ब वापरतो. परंतु अनेक वचन असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, तर व्हर्ब सुद्धा हे अनेक पद्धती वापरावं लागेल. म्हणजे कसं, बघा, तुम्हाला हे उदाहरणावरून समजेल. बघा, अवर हॉर्सेस इज अ मच हॅपियर, इथे काय घेतलेलं आहे, इथे इज घेतलेला आहे, पण इथे काय घेतलंय, हॉर्सेस म्हटलंय. अवर हॉर्सेस म्हणजे काय, अनेक पद्धतीत, म्हणजे अनेक हॉर्सेस आहे. एका हॉर्स बद्दल बोलल्या जात आहे का, नाही, तर अनेक हॉर्स बद्दल बोलल्या जात आहे. अवर हॉर्सेस काय म्हटलं आहे, अवर हॉर्सेस इज आलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. काय आहे, ते अवर हॉर्सेस आर आलं असतं, म्हणजे काय अनेक वचनाबद्दल बोलल्या गेलेलं असतं, तर हे वाक्य काय ठरलं असतं, हे वाक्य करेक्ट ठरलं असतं. म्हणून इथे बघा, अवर हॉर्सेस आर आलेला आहे. काय आलेला आहे, अवर हॉर्सेस आर, म्हणून हे वाक्य करेक्ट ठरलेलं आहे. आणि अवर हॉर्सेस इजच इथे आलेलं आहे, म्हणून हे वाक्य काय ठरलेलं आहे, हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. कारण की इथे काय बोललेलं आहे, ते अनेक वचनाबद्दल बोललेलं आहे. काय बोललेलं आहे, अनेक वचनाबद्दल बोललेलं आहे, एक वचनाबद्दल इथे माहिती दिलेली नाही. जर इथे हॉर्स असतं आणि त्यानंतर इज वापरलं असतं तर ते करेक्ट ठरलं असतं, पण इथे काय वापरलेलं आहे, अनेक वचनाबद्दल बोलल्या गेलेलं आहे. म्हणून जर बघा, सीझर्स, क्लोथ्स हे अनेक वचनाबद्दल जर बोलल्या जात असेल तर अनेक वचनाबद्दल बोलल्यानंतर तिथे आर, वे असे शब्द वापरण्यात आले पाहिजे. म्हणजे काय, अनेक वचनाच व्हर्ब वापरण्यात आले पाहिजे. जर तुम्ही एक वचन नाम घेत असाल आणि त्यानंतर जर इज असे शब्द वापरत असाल, इज हॅज, तर हे वाक्य काय होतं, ते वाक्य चुकतं. म्हणून ते वाक्य बरोबर येण्यासाठी आपल्याला अनेक वचनासोबत अनेक वचनच घ्यायचं गरजेचं असतं. म्हणून काय येईल, इथे अवर हॉर्सेस आर आलेला आहे. आर का बरं आलेला आहे, कारण की इथे अनेक वचन आहे, म्हणजे अनेक घोड्यांबद्दल बोललं जातं, एकाबद्दल नाही बोललं जातं. एका हॉर्सबद्दल बोललं जात आहे का, नाही, अनेक बद्दल बोललं जात आहे, म्हणून इथे काय आलेलं आहे, इथे आर आलेला आहे. त्यानंतर बघा, द बॉईज इज, इथे काय घेतलेलं आहे, इज घेतलाय, पण इथे बोललं कशाबद्दल जात आहे, बॉईज, म्हणजे एका बॉय बद्दल बोललं जात आहे का, नाही, इथे काय बोललं जात आहे, अनेक वचन घेतलेलं आहे, बॉईज बोललं जात आहे. म्हणून इथे काय आलेलं आहे, बॉईज वेअर. काय आलंय, बॉईज वेअर थ्रोविंग बेसबॉल. ओके, सो इथे बॉईज घेतलेलं आहे, इथे वेअर घेतलेलं आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आलेलं आहे. जर इथे बॉईज नंतर इज घेतलेलं आहे म्हणून हे वाक्य काय झालेलं आहे, ते वाक्य हे चुकलेलं आहे. इथे वाक्य हे चुकलेलं आहे आणि इथे हे बरोबर आलेलं आहे. का, कारण की अनेक वचनानंतर अनेक वचन, परंतु इथे अनेक वचन घेतलं आणि इथे एक वचन घेतलेलं आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. म्हणजे काय, तर इथे सिंग्युलर आहे
म्हणून ते वर्ब कोणता इथे प्युरल आहे, इथे वर्ब कोणता घेतला आहे, सिंग्युलर घेत आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. आपल्याला काय घ्यायला लागेल, प्युरल वर्बच इथे वापरावं लागेल. त्यानंतर रूल नंबर 3 बघूया मित्रांनो. बघा रूल नंबर 3 काय सांगतो, NMSचा फॉर्म सांगतो. NMSचा फॉर्म सांगतो. आता NMSचा अर्थ काय बघा, इथे आपण सरळ अर्थ घेऊया नंबर. काय घेऊया, नंबर. आणि इथे काय घेऊया, मेजर. MEASURE. ठीक आहे. आणि याच्यानंतर एचचा अर्थ काय असेल, तर याचा अर्थ आहे सिंग्युलर. याचा अर्थ काय आहे, सिंग्युलर. म्हणजे काय होईल बघा, NMS नंबर, मेजर, सिंग्युलर. बघा जर एखादा नंबर येत असेल आणि नंबर नंतर मेजर असेल, त्याचं मेजर दिलेलं असेल, तर ते मेजर जे आहे ते सिंग्युलर फॉर्ममध्ये येईल, ते कधीच प्युरल फॉर्ममध्ये येणार नाही. काय होईल, ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये येईल, ते प्युरल फॉर्ममध्ये येणार नाही. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ 167 मीटर हाईट. ओके, सो इथे काय दिलेलं आहे, दिस इज अ 167. इथे काय दिलेलं आहे, 167 आपल्याकडे नंबर आलेला आहे. त्यानंतर त्याचं मेजर दिलेलं आहे, ते कशात मोजलेलं आहे, मीटरमध्ये मोजलेलं आहे. ठीक आहे, कशात मोजलेलं आहे, मीटर्समध्ये मोजलेलं आहे. आणि इथे काय दिलेलं आहे, हाईट दिली आहे. पण इथे काय लागलेलं आहे, यस लागलेलं आहे. परंतु आपल्याला काय होतं, आपल्याला हे साध्या पद्धतीत अशा प्रकारे घ्यायचं होतं. म्हणून काय इथे यस हा जो आहे हा चुकीचा ठरेल. इथे काय होईल, यस हा चुकीचा ठरेल. म्हणून हे वाक्यच काय, हे इनकरेक्ट आहे. कारण की आपला फॉर्म्युला काय सांगतो बघा, जेव्हा इथे नंबर येतो, इथे काय येतो, नंबर येतो. आणि नंबर आल्यानंतर इथे काय येतं, ते मेजर येतं. इथे काय येतं, मेजर येतं. परंतु त्याला इथे यस लागलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. परंतु आपल्याला काय घ्यायचं आहे, नंबर नंतर जे मेजर येतं ते सिंग्युलर फॉर्ममध्ये ठेवायचं आहे. मीटर साध्या पद्धतीने ते वापरायचं आहे आपल्याला. त्याला आपल्याला यस जोडून त्याला लॉंग फॉर्ममध्ये नाही करायचं आहे, किंवा त्याला लॉंग फॉर्ममध्ये म्हणण्यापेक्षा त्याला प्युरल फॉर्ममध्ये नाही करायचं आहे. त्याला आपल्याला सिंग्युलर ठेवायचं आहे. म्हणून इथे काय आलेलं आहे, मीटर म्हणून इथे दिलेलं आहे. मीटर्स नाही म्हटलेलं आहे, इथे मीटर म्हटलेलं आहे. का, कारण की इथे नंबर ऑलरेडी दिलेला आहे. जर इथे फक्त नंबर दिलेला नसता आणि तर वापरलं असतं तर ते वाक्य बरोबर ठरलं असतं. पण आपल्या फॉर्म्युल्यानुसार जर जेव्हा नंबर येतो, नंबर नंतर जेव्हा मीटर किंवा जेव्हा त्याचं मेजर्समेंट येतं, जेव्हा त्याचं मेजर आपण ज्यामध्ये करतो लिटर्स वगैरे, तर तेव्हा त्याचं मेजरमेंट जेव्हा येतं तेव्हा ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असलं पाहिजे. म्हणून इथे काय दिलेलं आहे, दिस इज अ 167 मीटर हाईट. हे वाक्य काय ठरेल, हे वाक्य करेक्ट ठरेल. त्यानंतर रूल नंबर 4 बघूया. बघा रूल नंबर 4 काय सांगतो, तर 1-1चा रूल सांगतो. रूल नंबर 4 काय सांगतो, तर 1-1चा रूल सांगतो. म्हणजे काय, तर बघा इथे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, किंवा आपण एखादं वाक्य जर लिहिलं आणि त्यामध्ये जर आपण इथे एखादं लिहत असेल 1, इथे काय लिहितो 1, तर त्यानंतर इथे आपल्याला ही इज हर वापरण्याची गरज नाही. इथे आपण 1 लिहिला आहे, तर इथे आपण डायरेक्टली वन्स वापरू शकतो. काय वापरू शकतो, वन्स वापरू शकतो. कधी, जेव्हा एखादं वाक्यात जर आधी 1 येत असेल आणि दुसरं जेव्हा त्याचाच उद्देश आपण दुसऱ्या पद्धतीने करतो, तेव्हा ते वाक्य चुकीचं ठरतं. त्याचंच वाक्य काय ठरतं, चुकीचं ठरतं. म्हणून ज्या प्रकारे आपण पहिल्यांदा त्यांचा यूज केलेला आहे, त्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्यांदा त्याला उद्देशावं लागेल. काय करावं लागेल, ज्या प्रकारे आपण पहिल्यांदा त्याचा उद्देश केला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा आपल्याला त्याला उद्देशावं लागेल. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, 1 मस्ट हेल्प हर फ्रेंड्स. हे काय इथे हर दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य काय झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे. आपला फॉर्म्युला काय सांगतो, किंवा आपला उद्देश काय आहे लिहिण्याचं इथे, तर वन्स जर इथे दिलेलं आहे तर काय येईल, तिथे वन्सच येईल. 1 दिलेला आहे तर काय येईल, वन्सच येईल. कारण की हे काय आहे, तर हे एका गोष्टीला उद्देशून म्हटलेलं आहे. येथे 1 जर मी एका गोष्टीला म्हणत असेल आणि मला माहिती नाही तो ही माय किंवा हर आहे, तर ते वाक्य काय ठरेल, ते चुकीचं ठरेल. जेव्हा मी माझा जो संदेश आहे, जो दुसरा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहे, तर दुसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे तिसऱ्या व्यक्तीला तो ही माय की हर आहे, तेव्हा ते वाक्य चुकीचं ठरेल. म्हणून काय, एखाद्याने 1 म्हटलेलं आहे तिथे, म्हणून इथे दुसरं काय येईल, वाक्य वन्सच येईल. असा हा तिसऱ्यांदा 3 लोकांचा जेव्हा संवाद चालतो ना, तेव्हा हे वाक्य मॅक्सिमम बोलले जातात, तेव्हा हे वन्सच येईल इथे. कारण की इथे 1 दिलेलं आहे. सुरुवातीला काय दिलेलं आहे, इथे 1 दिलेलं आहे, म्हणून इथे काय येईल, वन्सच येईल. 1 मस्ट हेल्प वन्स फ्रेंड. 1 मस्ट हेल्प हर फ्रेंड किंवा हिज फ्रेंड असं मानणे चुकीचं ठरेल. म्हणून इथे काय येईल, 1 मस्ट हेल्प वन्स फ्रेंड्स. त्यानंतर रूल नंबर 5 बघूया. बघा रूल नंबर 5 काय सांगतो, रूल नंबर 5 सांगतो WH फॉर्म बद्दल. रूल नंबर 5 काय बोलतो, WH फॉर्म बद्दल. आता WH फॉर्म कसा, तर बघा 2 म्हणजे काय, तर WH हुज असेल, इथे काय येईल, जर इथे हुज असेल तर ते लिव्हिंग पीपल बद्दल वापरलं जाईल. म्हणजे जे जिवंत व्यक्ती किंवा जिवंत गोष्टींबद्दल वापरलं जाईल. काय होईल, हुज हा नेहमी जिवंत गोष्टींबद्दल वापरला जाईल. इंग्रजी संवादात, मी एखाद्या व्यक्तीसोबत संवाद करतोय, किंवा मी एखादा माझ्या पेपरमध्ये, माझ्या एक्झाम पॅटर्नमध्ये मी एखादं वाक्य बघतो इंग्लिशमध्ये, त्यामध्ये हुज आलेलं असेल तर तो लिव्हिंग पीपलसाठी असेल तर ठीक आहे. ठीक आहे, हुज लिव्हिंग पीपलसाठी असेल तर ठीक आहे. परंतु विच आला असेल आणि तो लिव्हिंग पीपलसाठी असेल तर ते चुकीचं ठरेल. काय, विच मी एखाद्या वस्तूसाठी किंवा ते एखाद्या नॉन लिव्हिंग पर्सनसाठी किंवा नॉन लिव्हिंग गोष्टीसाठी वापरू शकतो. काय होतं, विच हा मी नॉन लिव्हिंग गोष्टीसाठी वापरू शकतो, आणि हुज कशासाठी वापरू शकतो, तो हुज हा लिव्हिंग पीपल म्हणजे जे जिवंत गोष्टी आहेत, ज्यांना मी टच केल्यावर त्यांना काहीतरी स्पर्श होऊन ते आपले क्रिया दर्शवतात. ठीक आहे, त्यांना मी हुज वापरू शकतो. परंतु विच कशासाठी वापरतो, तो विच मी हा नेहमी नॉन लिव्हिंग गोष्टीसाठीच वापरू शकतो.
नॉन लिव्हिंग गोष्टींसाठी माझ्यासमोर लॅपटॉप आहे, मी लॅपटॉपला टच केलं, त्याला काही फील होत आहे का? नाही. म्हणून त्याला काय झालं, त्याला मी नॉन लिव्हिंग गोष्टीमध्ये टाकतो. त्याला काय टाकतो मी? नॉन लिव्हिंग गोष्टीमध्ये. माझ्या हातात पेन आहे, काय हे नॉन लिव्हिंग गोष्ट आहे, कारण की याला टच केल्यानंतर काही फील होत नाही, याच्यामध्ये कोणत्या भावना किंवा कोणतीच आत्मा वगैरे काहीच नाही आहे. म्हणून ही काय झाली? ही नॉन लिव्हिंग गोष्ट झाली. म्हणून काय झालं, तर विच कशासाठी वापरतो? विच आपण वापरतो नॉन लिव्हिंग गोष्टीसाठी आणि हुज वापरतो लिव्हिंग गोष्टीसाठी. कधी? एखाद्या संवादात, एखाद्या वाक्यात, इंग्रजी वाक्यात जेव्हा एखाद्या वाक्यात हुज आला असेल तर लिव्हिंग पीपलसाठी आणि विच आला असेल तर नॉन लिव्हिंग पीपलसाठी वापरायचा. आता बघा इथे वाक्य दिलेलं आहे, विच इज दिस हॉर्स. काय वाक्य दिलेलं आहे? विच इज दिस हॉर्स. आता इथे विच आलेला आहे, इथे हॉर्स आलेला आहे, परंतु आपल्याला काय म्हटलं आहे वाक्यामध्ये? विच कशासाठी वापरायचं आहे? आपल्याला विच फक्त वापरायचं आहे नॉन लिव्हिंगसाठी आणि हॉर्स तर लिव्हिंग गोष्ट आहे. म्हणून काय इथे विच हॉर्स आले तर हे वाक्य काय ठरेल? हे वाक्य चुकीचं ठरेल. हे काय ठरेल? इनकरेक्ट वाक्य ठरेल. आणि त्यानंतर जर असं आलं की हू इज दिस हॉर्स, तर हुज इथे वापरलेला आहे तो लिव्हिंग पीपलसाठी, आपल्या फॉर्म्युल्यानुसार लिव्हिंग पीपलसाठी चालतो. म्हणून इथे काय? हे वाक्य करेक्ट ठरेल. हे वाक्य कसं ठरेल? करेक्ट ठरेल. का करेक्ट ठरेल? कारण की इथे हुज दिलेला आहे आणि इथे हॉर्स आलेला आहे, म्हणजे हे दोन्ही लिव्हिंग गोष्टीसाठी आपण हुज वापरलेला आहे, म्हणून हे वाक्य करेक्ट ठरेल. म्हणून आपला फॉर्म्युला नंबर 5 काय सांगतो मित्रांनो? तर फॉर्म्युला नंबर 5 आपल्याला एकच गोष्ट सांगतो की हुज दिलेला असेल तर लिव्हिंग पीपलसाठी वापरा आणि विच दिलेला असेल तर नॉन लिव्हिंग पीपलसाठी वापरा. काय? तर हुज दिला असेल तर लिव्हिंग पीपलसाठी, ज्यांना आपण स्पर्श केल्यानंतर काहीतरी भावना जागृत होतात किंवा त्यांना काहीतरी स्पर्शना जागृत होते, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना हुज वापरतो. आणि विच कशासाठी वापरतो? तर नॉन लिव्हिंग, जसं लॅपटॉप, मोबाईल, पेन, यासाठी आपण काय वापरतो? यासाठी आपण विच वापरतो. त्यानंतर मित्रांनो रूल नंबर 6 बघूया. बघा रूल नंबर 6 फेले रूल सांगतो. आता फेले रूल काय? फेले रूल मित्रांनो खूपच सोपी आणि खूपच साधा रूल आहे. फेले रूल म्हणजे काय? तर एफ दिला असेल, बघा फेले रूल काय सांगतो? तर फेले रूल काय सांगतो? तर फ्युअर असेल, फ्युअर म्हणजे काही गोष्टींसाठी असेल तर त्यासाठी आपल्याला नंबरमध्ये घ्यायचा आहे. या गोष्टी आपल्याला कशात घ्यायच्या आहे? नंबरमध्ये घ्यायचं आहे. आणि जर लेस असेल तर ते कशासाठी घ्यायचं आहे? ते क्वांटिटीसाठी घ्यायचं आहे. आपल्याला ते कशासाठी वापरायचं आहे? क्वांटिटीसाठी. म्हणजे जर आपण एखाद्या वाक्यात एखाद्याला काहीतरी सांगत असेल, म्हणजे ते मी एखाद्या नंबरमध्ये सांगत असेल किंवा क्वांटिटीमध्ये, या एवढ्या पद्धतीत आहे, एवढ्या गोष्टीत आहे, हे जर मी समोरच्या संभाषणात किंवा त्या वाक्यात सांगत असेल तर त्यामध्ये जर फ्युअर शब्द आला, बघा फ्युअर आला तर तो नेहमी नंबरसाठीच वापरायला हवा. जर फ्युअर तुम्ही जर क्वांटिटीसाठी वापराल तर ते चुकीचं ठरेल, किंवा लेस तुम्ही नंबरसाठी वापराल तर ते चुकीचं ठरेल. ठीक आहे. फ्युअर हा कशासाठी वापरायचा आहे? फ्युअर हा नंबरसाठीच वापरायचा आहे आणि लेस हा क्वांटिटीसाठीच वापरायचा आहे. हे वाक्य काय ठरेल? हे वाक्य चुकीचं ठरेल कधी? जर लेस हा नंबरसाठी आला आणि फ्युअर हा क्वांटिटीसाठी आला तर. म्हणून फेले रूल काय सांगतो? जर फेले असेल तर म्हणजे लेस असेल तर क्वांटिटी आणि फ्युअर असेल तर नंबर. काय असेल? लेस असेल तर क्वांटिटी आणि फ्युअर असेल तर नंबर. आता बघा आपण एक्झाम्पल घेऊया. आय मिस फ्यू वर्क दिस इयर दॅन लास्ट. आय मिस फ्यू वर्क्स दिस इयर दॅन लास्ट. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं वर्क कमी आहे, म्हणून की इथे काय दिलेलं आहे? ते फ्यू दिलेलं आहे. इथे काय घेतलेलं आहे आपण? फ्यू दिलेलं आहे. परंतु आपल्याला काय सांगितलं? फ्यू हा नंबरसाठी वापरायचा आहे. फ्यू हा कशासाठी वापरायचा आहे? नंबरसाठी. परंतु इथे काय वापरलेलं आहे? इथे वर्कसाठी वापरलेलं आहे आपण. इथे काय वापरलेलं आहे? वर्कसाठी वापरलेलं आहे. आता तेच जर वाक्य म्हणून, हे वाक्य वरचं इनकरेक्ट ठरलं, पण तेच वाक्य जर मी खालचं घेतलं, आय मिस लेस वर्क, काय घेतलेलं आहे? आय मिस लेस वर्क. कारण की कामाला आपण नंबरमध्ये मोजल्या जात नाही ना मित्रांनो. कामाला आपण नंबरमध्ये मोजतो का? नाही. कामाला आपण एखाद्या पद्धतीत मोजतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मोजतो. नंबरमध्ये मोजतो का? नाही. माझ्याजवळ एवढं काम आहे, माझं 4 कामं आहेत असं म्हणण्यापेक्षा माझ्याजवळ एवढं काम आहे, एखाद्या याच्यात मोजतो आपण, क्वांटिटीमध्ये मोजतो. म्हणून काय झालं? इथे नंबरसाठी येणार नाही. आय मिस फ्यू नाही येणार. काय येईल? आय मिस लेस येईल. आय मिस लेस वर्क दिस इयर दॅन लास्ट. मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस माझ्यापेक्षा कामं कमी आहेत, माझे कामं सुटले आहेत यावर्षी. त्यामुळे काय येईल? आय लेस वर्क. काय? आय मिस लेस वर्क. कामं सुटलेले, कमी सुटलेले आहेत. म्हणजे किती सुटलेले आहे ते नाही म्हटलेलं आहे. माझे 4 कामं सुटले असं म्हटलं आहे का? नाही. माझ्याकडे कमी कामं सुटलेले आहेत. ठीक आहे. किंवा मी कमी कामं सोडलेले आहे किंवा कमी काम मिस झालेलं आहे माझ्याकडून. त्याच्यामुळे काय येईल इथे? आय मिस लेस वर्क. काय येईल? आय मिस लेस वर्क. इथे जर फ्यू शब्द आला तर ते चुकीचं ठरेल. काय ठरेल? फ्यू शब्द चुकीचं ठरेल. आय मिस लेस वर्क दिस इयर दॅन लास्ट. म्हणून हे वाक्य काय ठरेल? हे वाक्य करेक्ट ठरेल. म्हणून फेले रूल काय सांगतो? की लेस असेल तर क्वांटिटी, फ्यूअर असेल तर नंबर. काय? लेस असेल तर क्वांटिटी, फ्यूअर असेल तर नंबर. अशा पद्धतीत आपला हा 6वा रूल इथे संपलेला आहे. याच्या मित्रांनो जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना त्याप्रमाणे तुमची इम्प्रोव्हायझेशन वाढत जाईल. यासाठी बघा, स्पर्धा परीक्षेत पास होण्याचा किंवा स्पर्धा परीक्षात क्रॅक करण्याचा किंवा स्पर्धा परीक्षेत पोस्ट मिळवण्याचा सगळ्यात सिंपल रूल असाच असतो की रिपीट गोष्टी वापरा.
काय गोष्टींना रिपीट करा. बघा तुम्ही एखादं पुस्तक जर एक वेळा वाचत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. जेच पुस्तक तुम्ही 5-6 वेळा पुन्हा पुन्हा रिपीट करत असाल ना त्याला फार महत्त्व प्राप्त होतं. म्हणून जर तुम्ही या एक्झाम्पल्सची किंवा या रूल्सची पुन्हा पुन्हा जेवढ्या वेळेस प्रॅक्टिस कराल ना एकाच गोष्टीला तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असतं ना त्याप्रमाणे एका गोष्टीला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. रूल्सना पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल्सला एकच एक्झाम्पल्स अनेक पद्धतीत लिहून पहा. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. डोक्यात जेव्हा तुम्ही एखादा विचार करताना एक्झाम्पल्स थ्रू विचार करा की माझं वाक्य कसं बरोबर येईल. ते कसं चुकेल याचा विचार करू नका. ते कसं बरोबर येईल माझ्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. कारण की जो आपण एरर स्पॉटिंग हा जो विषय आहे ना किंवा एरर स्पॉटिंग हा जो टॉपिक आहे हा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो. तुम्ही होल ग्रामर तुम्ही पूर्ण ग्रामर शिकल्यानंतर हा विषय काय येतो किंवा हा टॉपिक काय येतो. कारण की तुम्ही एवढं ग्रामर शिकले परंतु त्यामध्ये तुम्ही कोणत्या छोट्या छोट्या चुका केल्या त्या चुका ज्या आहे ना ते या एरर स्पॉटिंगमध्ये आपल्याला सुधारायच्या असतात. म्हणून हा टॉपिक जो आपण लास्ट घेतो का कारण की आपण आतापर्यंत वाक्य लिहिले परंतु त्यामध्ये कोणत्या चुका झाल्या त्या शोधण्यासाठी आपण हे रूल नंबर्स किंवा एरर स्पॉटिंग आपण वापरतो. त्यानंतर मित्रांनो रूल नंबर 7 बघूया. बघा रूल नंबर 7 खूपच सोपी आहे. रूल नंबर 7 काय सांगतो सेंटेन्स अपोजिट टू क्वेश्चन टॅग. म्हणजे बघा इथे दिलेलं आहे सेंटेन्स हे अपोजिट टू क्वेश्चन टॅग. म्हणजे जर एखादं सेंटेन्स तुम्ही लिहत असाल एखादं सेंटेन्स लिहिता आणि त्यानंतर जर एखादं वाक्य देऊन क्वेश्चन टॅग देता. ठीक आहे इथे कॉमा देऊन एखादा सेंटेन्स लिहिता कॉमा देऊन इथे क्वेश्चन टॅग देता तर दोन्ही याच्यात नाही का म्हणजे जर इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह येतात म्हणजे निगेटिव्ह आलं पाहिजे. म्हणजे इथे निगेटिव्ह असं चालणार नाही. बघा एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल शी इज ए डॉक्टर इज अ शी हे चुकलेलं आहे. काय इथे पॉझिटिव्ह दिलेलं आहे ठीक आहे आणि इथेही पॉझिटिव्ह दिलेलं आहे. ते काय म्हणतात अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ना त्याप्रमाणे हे वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. मॅग्नेट कसं अपोजिट अट्रॅक्ट होतं परंतु जर सारखं जोडलं तर ते दूर धावतं. त्याप्रमाणे आपल्याला इथे घ्यायचं आहे शी इज ए डॉक्टर इथे कॉमा दिलेला आहे इज अ शी काय शी इज ए डॉक्टर इज शी हे इथे पॉझिटिव्ह घेतलेलं त्यामुळे हे चुकलेलं आहे. परंतु तेच जर मी घेतलं शी इज ए डॉक्टर इजंट शी इथे काय इथे नॉटचा अर्थ काढलेला आहे शी इज ए डॉक्टर इजंट शी म्हणून हे वाक्य बरोबर आलेलं आहे. का बरोबर आलेलं आहे अपोजिट अट्रॅक्ट आणि हा रूल कधी लागू होतो मित्रांनो हा रूल फक्त क्वेश्चन टॅगमध्ये लागू होतो. हा रूल कुठे लागू होतो फक्त क्वेश्चन टॅगमध्ये. म्हणजे काय सेंटेन्स अपोजिट टू क्वेश्चन टॅग हा रूल नंबर 7 फक्त क्वेश्चन टॅगमध्ये लागू होतो बाकी ठिकाणी लागू होणार नाही. जर एखाद्या वाक्यामध्ये एखादं वाक्य असेल मधात कॉमा असेल इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल इथेही पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल तर ते वाक्य बरोबर आहे. परंतु जर क्वेश्चन टॅग असेल आणि इथे पॉझिटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे तर ते वाक्य चुकेल. का चुकेल कारण की आपला रूल नंबर 7 काय सांगतो की एखादं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्यानंतर क्वेश्चन टॅगमध्ये एखादं वाक्य इथे नंतरचं निगेटिव्हच यायला पाहिजे. तेव्हाच ते क्वेश्चन टॅग बरोबर येतो. तेव्हाच काय येतो तो क्वेश्चन टॅग बरोबर येतो. म्हणून काय करायचं आपल्याला तर आपल्याला एखादं वाक्य इथे जर पॉझिटिव्ह असेल तर नंतर येणारं वाक्य हे पॉझिटिव्ह असायला नको. काय असायला हवं तर निगेटिव्ह. म्हणजे काय तुम्ही मॅग्नेटचं उदाहरण लक्षात ठेवा की अपोजिट अट्रॅक्ट त्याप्रमाणे इथे कॉमा येऊन हे अट्रॅक्ट झालेले आहे परंतु हे का रिपेल झाले किंवा का दूर झाले कारण इथे पॉझिटिव्ह दिलेलं आहे आणि इथे सुद्धा पॉझिटिव्ह दिलेलं आहे म्हणून हे वाक्यच चुकलेलं आहे. म्हणून हे काय झालेलं वाक्य चुकलेलं आहे. जेव्हा इथे पॉझिटिव्ह येतं वाक्य आणि इथे निगेटिव्ह वाक्य येतं तेव्हा ते वाक्य बरोबर निघतं. कशामध्ये तर क्वेश्चन टॅगमध्ये. कशामध्ये क्वेश्चन टॅगमध्ये कुठेही येणार नाही कुठेही साध्या वाक्यात येणार नाही फक्त क्वेश्चन टॅगमध्ये हा नियम लागू पडेल. ठीक आहे तर आता आपण रूल नंबर 8 बघूया. बघा रूल नंबर 8 सुपरलेटिव्ह डिग्रीबद्दल आहे हू विचसाठी. काय आहे हू विच दॅट म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यात हू विच येतं एखाद्या वाक्यात काय येतं हू विच येतं त्यामध्ये कसं करायचं आपल्याला बघा सुपरलेटिव्ह डिग्री जर तुम्हाला माहिती नसेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी एक लेक्चर बनवूया सुपरलेटिव्ह डिग्रीवर किंवा डिग्रीजवर पूर्ण लेक्चर बनवूया. सध्या मी सुपरलेटिव्ह डिग्रीबद्दल एवढं सांगतो की बघा जर वाक्य शब्दांमध्ये EST असेल त्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण साध्या आणि सोप्या शब्दात मोडू. काय बोलतो जर त्याला EST असेल एखाद्या शब्दाला EST असेल तर त्याला साध्या आणि सोप्या शब्दात आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोडू. त्यामुळे आता बघा एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल these आर द बेस्ट विच ही कुड गेट. इथे काय दिलेलं आहे these आर द बेस्ट विच ही कुड गेट. इथे हे वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे इथे विच घेता येणार नाही. का घेता येणार नाही इथे बघा इथे सुपरलेटिव्ह डिग्री लागलेली आहे. बेस्ट वापरून इथे आपण सुपरलेटिव्ह डिग्री लावलेली आहे म्हणून इथे विच घेता येणार नाही. इथे काय घ्यावं लागेल इथे घ्यावं लागेल दॅट. इथे काय घ्यावं लागेल इथे घ्यावं लागेल दॅट म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. कारण की आपण इथे काय वापरलेले ते सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे. इथे काय वापरलेली आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे. बघा मित्रांनो आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स बघतोय ना हे तुमचं झालेल्या ग्रामरवरच एक्झाम्पल्स आहे. म्हणजे जर तुम्ही ग्रामरचा चांगला अभ्यास केलेला असेल ना तर तुम्हाला डिग्री माहिती पाहिजे. तुमचा डिग्रीवरून चांगला अभ्यास होतो. तुम्हाला क्वेश्चन टॅग माहिती पाहिजे. तुम्हाला पॅसिव्ह वाईज ॲक्टिव्ह वाईज माहिती पाहिजे. यावरूनच आपल्याला हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत.
यावरूनच आपल्याला जे एरर स्पॉटिंग हा जो टॉपिक आहे ना समजून घ्यायचा आहे. त्यासाठी जर तुम्हाला पूर्ण ग्रामर येत नसेल ना, तुम्ही हे काही नियम लक्षात ठेवले, तुमचे मॅक्सिमम प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील. एरर स्पॉटिंगबद्दल तुमचे मॅक्सिमम प्रश्न असेच सॉल्व्ह होऊन जातील जेव्हा तुम्ही हे काही नियम लक्षात ठेवले. परंतु तुम्हाला एरर स्पॉटिंगला आणखी पक्क करायचं असेल, आणखी स्ट्रॉंग करायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, एरर स्पॉटिंगला सगळ्यात लास्टला अभ्यासा, जेव्हापर्यंत तुम्ही पहिलेचे सर्व टॉपिक अभ्यासत नाही. जोपर्यंत तुम्ही पहिले छोटे छोटे टॉपिक जसे डिग्रीचे टॉपिक झालेत, पॅसिव्ह वाईज ॲक्टिव्ह वाईज हे टॉपिक झालेत, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅगचे टॉपिक झालेत, हे टॉपिक तुम्ही चांगले अभ्यासा आणि त्यानंतर एरर स्पॉटिंग या टॉपिकवर या. किंवा जर तुम्हाला ते टॉपिक तुमचे आता अभ्यासले नसेल तर तुम्ही हे रूल्स लक्षात ठेवून बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आपल्याला काय करणं आहे, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि पोस्ट घेणे आहे. आपल्याला काय करणं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि पोस्ट घेणे आहे. आपल्याला त्यामध्ये गुंतत बसायचं नाही आहे. ठीक आहे, आपल्याला संभाषणात हे वाक्य न वापरले तरी चालेल. आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं ते महत्त्वाचं आहे. आपल्याला काय आहे, प्रश्नांचं उत्तर देणं महत्त्वाचं आहे. त्यावरूनच आपली पोस्ट पक्की होणार आहे. म्हणून काय करायचं आहे, आपल्याला रूल्स लक्षात ठेवून जर हे वाक्य जमत असेल ना तुम्हाला, तर तुम्ही रूल्स लक्षात ठेवा आणि हे वाक्य जशाच तसे म्हणजे कॉपी करण्यापेक्षा ते रूल्स लक्षात ठेवून ते इम्प्रोव्हाइज करून ते पूर्णच्या पूर्ण जशा तसे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल ना तेवढे जास्त तुमची पोस्ट पक्की होत जाईल. काय होत जाईल, तुमची पोस्ट ही पक्की होत जाईल. म्हणजे पुढच्या वर्षीचा झेंडा होता हे तुमच्या ऑफिसमध्येच असणार. काय होणार आहे, तुमच्या ऑफिसमध्येच असणार आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा. आता बघा, आपण रूल नंबर 8 काय सांगत होतो, हू विच नंतर दॅट, कधी जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर. इथे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, पण इथे काय, इथे बघा, इथे सुपरलेटिव्ह डिग्रीचं शब्द घेतलेला आहे, परंतु इथे विच वापरलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री येते ना, तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, तेव्हा आपल्याला वापरायचं आहे दॅट. का दॅट वापरायचं आहे आपल्याला, कारण की ते एक्झाम्पल्स बरोबर येण्यासाठी. जेव्हा वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर, वाक्यामध्ये जेव्हा हा रूल्स फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीसाठीच बनलेला आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीसाठीच यूज होतो. जर एखाद्या वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली असेल तर त्यानंतर दॅटच येईल, विच हू येणार नाही. त्याने काय होईल, त्यांनी वाक्य चुकेल. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की विचच्या जागी दॅट येईल, विचच्या जागी दॅट येईल. काय, विचच्या जागी दॅट येईल. विच किंवा हू आला तर त्याच्या जागी दॅट येईल, परंतु सुपरलेटिव्ह डिग्री नंतर नेहमी दॅटच येईल एखादं वाक्य बरोबर बनवण्यासाठी. काय, एरर स्पॉटिंगमध्ये एखादं वाक्य बरोबर बनवण्यासाठी हू विचच्या ऐवजी दॅट येईल किंवा सुपरलेटिव्ह डिग्री नंतर दॅट वापरू. चला मग 9वा रूल बघूया. बघा, 9वा रूल सगळ्यात सोपी आहे. 9वा रूल आतापर्यंत जेवढे रूल झाले त्याच्यात सगळ्यात सोपी 9वाचा रूल आहे. तर 9वा रूल काय सांगतो बघा, 9वा रूल सांगतो ॲज इक्वल रूल. 9वा रूल आपण काय म्हणूया, 9वा रूलला आपण म्हणूया ॲज इक्वल रूल. असं का, बघा, एखादं वाक्य आपण लिहितो ना, त्या वाक्यामध्ये ॲज, त्यानंतर एखादा शब्द, त्यानंतर पुन्हा ॲज हे वापरावंच लागतं जर त्याची इक्वॅलिटी दाखवायची असेल तर. काय दाखवायची असेल, मला एखाद्या गोष्टीमध्ये इक्वॅलिटी दाखवायची असेल ना, तर ॲज सिम्पल ॲज याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. बघा, वाक्य बघूया, वाक्यावरून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं कळेल. बघा, वाक्य काय सांगतं, वी आर व्हेरी हॅपी फॉर यू टू स्टे ॲट अवर हाऊस ॲज लॉंग यू लाईक. बघा, इथे ॲज लॉंग घेतलेला आहे, ॲज लॉंग इथे घेतलेला आहे, परंतु इथे वाक्य का चुकलेलं आहे का, आपल्याला काय इथे करायचं आहे, आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची आहे. आपल्याला काय दाखवायची आहे, आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची आहे. पूर्ण वाक्यात आपल्याला काय दाखवायची आहे, इक्वॅलिटी दाखवायची आहे. तुझ्या घरी मला आनंद झाला येऊन, म्हणजे काय, इक्वॅलिटी दाखवायची आहे. तुझ्या घरी सुद्धा आनंद झाला आहे, पण काय इथे ॲज, इथे लॉंग आला आहे. त्यानंतर आपल्याला जर इथे ॲज असतं तर हे वाक्य करेक्ट ठरलं असतं, तर हे वाक्य काय ठरलं असतं, करेक्ट ठरलं असतं. परंतु इथे ॲज दिलेला नाही आहे, म्हणून हे वाक्य काय ठरलेलं आहे, हे वाक्य इनकरेक्ट ठरलेलं आहे. वाक्य काय ठरलेलं आहे, इनकरेक्ट ठरलेलं आहे. परंतु इथे तेच बघा, इथे ॲज लॉंग ॲज घेतलेलं आहे. बघा, इथे काय दिलेलं वाक्य, वी आर व्हेरी हॅपी फॉर यू टू स्टे ॲट अवर हाऊस, म्हणजे तू माझ्या घरी राहून आनंद झाला, तू माझ्या घरी राहून आनंद झाला. बघा, ॲज लॉंग ॲज इथे काय दिलेलं आहे, इक्वॅलिटी दर्शवलेली आहे. इक्वॅलिटी दर्शवली आहे, मला जसा आनंद झाला तसं तूही माझ्या घरी राहिला म्हणून मला आनंद झाला, म्हणून इथे इक्वॅलिटी दर्शवलेली आहे, दोघांमधली इक्वॅलिटी. एखादा फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला सांगतोय ती गोष्ट, एखादा फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला ती गोष्ट सांगतोय, म्हणून इथे काय झालेलं आहे, ॲज लॉंग ॲज वापरलेलं आहे. आणि इथे कंपॅरिझन म्हणण्यापेक्षा इक्वॅलिटी दर्शवलेली आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे, ॲज लॉंग ॲज. इथे जर ॲज वापरलं नसतं तर हे वाक्य चुकलं असतं, परंतु इथे काय वापरलेलं आहे, ॲज लॉंग ॲज. ॲज फास्ट ॲज सेम ॲज किंवा ॲज सिम्पल ॲज असे वाक्य जेव्हा येतात ना, तेव्हा ॲज जर दिलेलं असेल आणि इक्वॅलिटी दर्शवली असेल तर नेहमी ॲजच येईल. इक्वॅलिटीमध्ये काय, नेहमी ॲजच येईल, नाहीतर हे वाक्य काय होईल, चुकेल. म्हणून इथे ॲज लॉंग ॲज दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य काय आलेलं आहे, हे वाक्य बरोबर आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो रूल नंबर 10 बघूया किंवा रूल नंबर 10 बघूया. बघा, रूल नंबर 10 काय सांगतो, रूल नंबर 10 थ्रो एट बद्दल माहिती सांगतो. काय सांगतो, रूल नंबर 10 थ्रो एट बद्दल माहिती सांगतो. म्हणजे एखादं वाक्य येत असेल एक्झाममध्ये, सपोज एक्झाममध्ये एखादं वाक्य आलं आणि त्या वाक्यानंतर थ्रो शब्द आहे, त्या वाक्यामध्ये काय शब्द आहे, थ्रो शब्द आहे. त्या वाक्यामध्ये काय शब्द आहे, थ्रो शब्द आहे. तर परंतु त्याच्यानंतर बट येणार नाही मित्रांनो. त्या वाक्यामध्ये जर बट आलं तर ते वाक्य पूर्णपणे चुकलेलं आहे. ते वाक्य काय झालेलं आहे, पूर्णपणे चुकलेलं आहे. तो नंतर नेहमी काय यायला पाहिजे, एटच यायला पाहिजे.
काय आहे, एटच यायला पाहिजे. म्हणून काय सांगतो, थो इज अ फॉलोड बाय एट, इट इज अ सेंटेन्स नॉट बाय बट. बट बघा इथे बट यायला नको, इथे बट यायला नको, थो नंतर काय यायला पाहिजे, एटच यायला पाहिजे. बघा इथे आपण सेंटेन्स घेऊया. थो दे वेअर गुड फ्रेंड्स बट, इथे काय आलेलं आहे बट. दे क्युरल ऑप्टन, इथे काय दिलेलं आहे, तो दे वेअर गुड फ्रेंड, इथे दो इथे वापरलेला आहे, त्यानंतर आपण इथे बट वापरलेलं आहे, म्हणून हे वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आपला रूल काय सांगतो, रूल नंबर 10 सांगतो की थो नंतर नेहमी काय यायला पाहिजे, एटच यायला पाहिजे. तो नंतर काय यायला पाहिजे, एटच यायला पाहिजे, परंतु बट आलेला आहे म्हणून हे आपलं वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे, कारण की आपल्या रूलमध्ये हे बसत नाही. काय आहे, आपल्या रूलमध्ये बसत नाही. बघा रूलच्या डेप्थमध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाही. बघा रूलच्या डेपमध्ये जाण्याची गरज का नाही, कारण की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पोस्ट काढायची आहे ना. तुम्हाला जर पूर्ण डेपमध्ये जायचं असेल, तुम्ही आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून ग्रामर अभ्यासू शकता, आपले काही लेक्चर्स अटेंड करू शकता, लेक्चर्समध्ये इंटरेस्ट घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर फक्त पेपरमध्ये सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही या पद्धतीनेही जाऊ शकता. जर तुम्हाला डेपमध्ये समजत नसेल किंवा डेपमध्ये जास्त जायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इथे एक्झाम्पल्स आपल्याला काय दिलं होतं, थो दे वेअर गुड फ्रेंड्स बट, इथे काय परंतुचं हे दाखवलेलं आहे. ते एक चांगले मित्र आहे, परंतु इथे परंतु हा शब्द टाकलेला आहे. परंतु आपल्याला इथे परंतु हा शब्द न टाकता जेव्हा जेव्हा तो येईल त्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, आपल्याला एटच वापरायचं. त्यानेच हे वाक्य करेक्ट ठरेल. त्यानेच काय होईल, त्यानेच हे वाक्य करेक्ट ठरेल आणि आपली पोस्ट पक्की होईल. काय होईल, त्यानेच हे वाक्य करेक्ट ठरेल आणि आपली एखादी गव्हर्नमेंटची पोस्ट पक्की होईल. चला रूल नंबर 11 बघूया. रूल नंबर 11 काय सांगतो, व्हीट वेग रूल सांगतो. रूल नंबर 11 काय दिलेला आहे, रूल नंबर 11 दिलेला आहे व्हीट वेग रूल. आता व्हीट वेग रूल काय आहे, तिथे बघा इथे WHI पर्यंत लक्षात ठेवा आणि इथे WHV पर्यंत लक्षात ठेवा. WHI पर्यंत हा G ला काढून टाका आणि या T ला काढून टाका. काय करू आपण, या G ला काढू आणि या T ला काढू. आता व्ही म्हणजे काय तर व्हाईल. इथे हा WHI कशासाठी वापरला, हा व्हाईलसाठी वापरलेला आहे आणि टी कशासाठी वापरला आहे, टाइम ड्युरेशनसाठी. हे फक्त व्हीट वेग का लिहिलेलं आहे, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. आपल्याला त्यामध्ये PhD करायची नाही, आपल्याला फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काही क्षणापुरती किंवा एक्झामपुरती. आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते हळूहळू आपल्या व्याकरणात किंवा आपल्या उच्चारांमध्ये ते आपोआप उपयोगी येईल. कधी, जेव्हा आपण त्यांचा प्रॉपर यूज करू. आपण कधी करू, आपण त्याचा प्रॉपर यूज करू. आपला यूज कधी होईल, जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करू. आणि प्रॅक्टिस कधी करू, तर फक्त या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपण साध्या व्याकरणात किंवा साध्या बोलचालीमध्ये, साध्या संभाषणात आपण त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. म्हणून जेव्हा व्हाईल येतं तेव्हा आपल्याला काय वापरायचं, ते आपल्याला टाइम ड्युरेशनबद्दल बोलायचं आहे. काय बोलायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे टाइम ड्युरेशनबद्दल. आणि जेव्हा व्हेन येतं, जेव्हा काय येतं, व्हेन येतं, तेव्हा काय येते, जनरल सेन्स म्हणजे एखादी साधं आपण एखादं संभाषण करतोय, त्यामध्ये वेळेबद्दल बोलल्या जात नाही आहे, त्यामध्ये टाईमबद्दल बोलल्या जात नाही आहे, तेव्हा आपण साध्या संभाषणात आपण व्हेन वापरू शकतो. व्हाईल व्हेन आपण कधी वापरू शकतो, बघा व्हाईल असेल तर आपण काय टाइम ड्युरेशन म्हणजे एखाद्या वेळ दिलेली असेल किंवा एखाद्या इयरबद्दल सांगितलं असेल त्यामध्ये आपण टाइम ड्युरेशन सांगू शकतो. परंतु व्हेन असेल तर आपण काय जनरल सेन्समध्ये बोलू शकतो. जनरल सेन्समध्ये आपण संभाषणात हे वाक्य वापरू शकतो. म्हणून बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, हर पॅरेंट्स डाईड व्हेन शी वॉज स्टील ॲट स्कूल. हे इथे व्हेन शी वॉज स्टील ॲट स्कूल, हर पॅरेंट्स डाईड, इथे व्हेन आलेलं आहे म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. व्हेन कधी वापरायचं आपल्याला, व्हेन आपल्याला जनरल सेन्समध्ये वापरायचं आहे. इथे काय, इथे बघा टाइम ड्युरेशन दिलेलं आहे, कधी ही गोष्ट घडलेली आहे, जेव्हा ती स्कूलमध्ये होती. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हाईल कधी वापरायचं टाइम ड्युरेशन आणि व्हेन कधी वापरायचं जनरल सेन्समध्ये. परंतु इथे व्हेन वापरलेला आहे कधी, इथे जेव्हा टाइम ड्युरेशन दिलेलं आहे. व्हेन कधी वापरलेलं आहे, टाइम ड्युरेशन दिलेलं आहे या वाक्यामध्ये, म्हणून हे वाक्य काय ठरलेलं आहे, हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. म्हणून बरोबर वाक्य कसं येईल, हर पॅरेंट्स डाईड व्हाईल शी वॉज स्टील ॲट स्कूल. व्हाईल शी वॉज स्टील ॲट स्कूल. का, कारण की काय दिलेलं आहे, ते व्हाईल आलेलं आहे. जेव्हा इथे काय बोललेलं आहे, इथे टाइम ड्युरेशन सांगितले आहे ना, तिचे आई वडील कधी डाएट झाले किंवा कधी मरण पावले, जेव्हा ती स्कूलमध्ये होती. कधी डाएट झाले, जेव्हा ती स्कूलमध्ये होती. कधी मरण पावले, जेव्हा ती स्कूलमध्ये होती किंवा शाळेत होती, त्यावेळी तिचे आई वडील मरण पावले किंवा पॅरेंट्स मरण पावले. त्यामध्ये इथे व्हाईल आला. इथे टाइम ड्युरेशन सांगितलेली आहे. इथे काय टाइम ड्युरेशन सांगितलेली आहे, वॉज स्टील ॲट स्कूल, जेव्हा ती शाळेत होती. म्हणजे इथे टाइम ड्युरेशन सांगितलेली आहे म्हणून इथे व्हाईल वापरलेला आहे. परंतु इथे जर मी व्हेन वापरला तर हे चुकीचं ठरतं. का, कारण की व्हेन आपल्याला फक्त जनरल यूजमध्ये यूज करायचं आहे. म्हणजे एखादं साधं वाक्य मी बोलत आहे ज्यामध्ये टाइम ड्युरेशन दिलेला नाही, ज्यामध्ये मी टाइम ड्युरेशन दिलेला नाही, त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं, त्यामध्ये आपल्याला व्हाईल टाइम ड्युरेशनमध्ये वापरायचं आणि व्हेन जनरल सेन्समध्ये वापरायचं. तर मित्रांनो रूल नंबर 12 आणि शेवटचा रूल नाही म्हणता येणार याला, कारण की रूल्स अनेक आहेत. कारण की व्याकरण हे न संपणार आहे, व्याकरण कधीच संपत नाही. कारण की आपण जेवढं शिकत जातो व्याकरणात तेवढं ते इम्प्रूव्हाइज होत जातं. परंतु व्याकरण न संपणार आहे. परंतु आपण रूल नंबर 12 आणि त्यानंतर काही जनरल रूल्स बघूया जे आपल्याला पेपर सोडवताना लक्षात ठेवायचे.
असे हे रूल्स, या रूल्सची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हे जे रूल्स 12 इथे सांगितले याची सर्वांची प्रॅक्टिस करायची आहे. पण काही जनरल रूल्स आहे जे आपल्याला पेपरमध्ये लक्षात ठेवायचे. तर बघा मित्रांनो, रूल नंबर 12 बघूया. रूल नंबर 12 काय सांगतो, तर रूल नंबर 12 अनलेस नॉटबद्दल माहिती सांगतो. रूल नंबर 12 काय सांगतो, अनलेस नॉटबद्दल माहिती सांगतो. आता अनलेस नॉटचा अर्थ काय, बघा दोन्हीही निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह वाक्य आहे किंवा निगेटिव्ह शब्द आहेत, दोन्ही निगेटिव्ह शब्द आहेत ना. तर त्यामुळे जेव्हा अनलेस नॉटचा हा रूल काय सांगतो, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपण एक निगेटिव्ह वाक्य यूज करत, निगेटिव्ह शब्द यूज करत असेल ना, तर दुसऱ्यांदा निगेटिव्ह शब्द यूज करण्याची गरज नाही. निगेटिव्ह शब्द यूज करण्याची गरज नाही. एकाच वाक्यात मी दोनदा निगेटिव्ह शब्द यूज करून त्या वाक्याला बिघडवण्यापेक्षा किंवा त्या वाक्याला अवघड बनवण्यापेक्षा मी एकदा यूज करून त्या वाक्याला पूर्ण करतो ना. एकदा मी यूज करून त्या वाक्याला पूर्ण करू शकतो. म्हणून बघा, नॉट इज अ नेव्हर यूज विथ अनलेस. अनलेस सोबत नॉट यूज होणार नाही. अनलेस सोबत नॉट यूज होणार नाही, कारण की अनलेसचा अर्थच नॉट पद्धतीने काढला जातो. अनलेसचा अर्थच हा निगेटिव्ह पद्धतीने काढला जातो. म्हणून अनलेस सोबत नॉट यूज होणार नाही. म्हणजे एका गोष्टीसोबत मी दुसरी गोष्ट उभी करणार नाही. अनलेस सोबत मी नॉटला उभं करणार नाही. अनलेस मी वापरलेला आहे ना, तर बस माझं काम झालेलं आहे. अनलेस वापरलेलं आहे, माझं काम पूर्ण झालेलं आहे. किंवा मी नॉट वापरलेलं आहे, मला अनलेस वापरण्याची गरज नाही. नॉट वापरलेला आहे तर अनलेस वापरण्याची गरज नाही, आणि अनलेस वापरला आहे तर मला नॉट वापरण्याची गरज नाही. एकाच गोष्टीला मला 2 वेळा उभं करण्याची गरज नाही. एका गोष्टीला मला एकाच वेळेस संपवून टाकायचं आहे. म्हणून बघा, वाक्य दिलेलं आहे इथे, अनलेस ही वॉज अ नॉट अ व्हेरी इल. काय, अनलेस ही वॉज अ नॉट, इथे बघा इथे नॉटही वापरला आहे, इथे इलही अनलेसही वापरलेलं आहे. म्हणून हे वाक्य काय झालेलं आहे, चुकीचं ठरलेलं आहे. कारण की आपला रूल नंबर 12 काय सांगतो, तर एकाच वाक्यात आपल्याला 2 निगेटिव्ह यूज करायचे नाहीये. म्हणजे जर नॉट येत असेल तर अनलेस यूज करायचा नाही, किंवा अनलेस येत असेल तर नॉट यूज करायचा नाहीये. म्हणून एकाच गोष्टीत आपल्याला, एकाच वाक्यात आपल्याला दोनदा निगेटिव्ह पद्धत किंवा दोनदा नॉट यूज करायचे नाहीये, किंवा दोनदा निगेटिव्ह शब्द यूज करायचे नाहीये. म्हणून काय, अनलेस इथे नॉट आलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. पहिल्याच गोष्टीत आपल्याला कळून येईल. पूर्ण वाक्य वाचण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो. पूर्ण वाक्य वाचण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला पहिल्याच गोष्टीत कळून येईल की हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, अनलेस ही वॉज अ व्हेरी इल, ही कुड बी ॲट वर्क. हे बघा इथे एकच वेळा अनलेस यूज झालेला, इथे नंतर नॉट यूज झालेला नाहीये. त्यानंतर कोणत्याच वाक्यात बघा, कॉमाच्या आधी तरी नॉट यूज झालेला नाहीये, फक्त अनलेस यूज झालेला आहे. म्हणून ॲटलिस्ट हे वाक्य बरोबर आहे. म्हणून काय, हे वाक्य बरोबर आहे. आता दुसऱ्या जर कॉमा नंतरच्या वाक्यात जर नॉट यूज केला तर चालून जाईल, परंतु काय, कॉमा आधीचं वाक्य बघा, इथे 2 वाक्यात आपण या पूर्ण वाक्याला मोडू. इथे काय, इथे पूर्ण वाक्य दिलेलं आहे, इथे कॉमा लागलेला आहे. कॉमाने हे 2 भागात डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, तर हे एक वाक्य नंबर 1, वाक्य नंबर 2. ठीक आहे, इथे अनलेस आलेला आहे, त्यानंतर मला नॉट वापरण्याची गरज नाही. जर मी इथे अनलेस नंतर नॉट वापरलं तर हे पूर्ण वाक्य चुकीचं ठरतं. हे काय ठरतं, पूर्ण वाक्य चुकीचं ठरतं. म्हणून इथे आपला रूल नंबर 12 काय सांगतो, जेव्हा अनलेस असेल तेव्हा नॉट वापरण्याची गरज नाही, आणि नॉट असेल तर अनलेस वापरण्याची गरज नाही. म्हणजेच साध्या आणि सोप्या शब्दात एखाद्या पूर्ण वाक्यात आपल्याला 2 निगेटिव्ह गोष्टी वापरण्याची गरज नाही, किंवा 2 निगेटिव्ह शब्द वापरण्याची गरज नाही. आता मित्रांनो, काही जनरल रूल लक्षात घेऊया, जे रूल आपल्याला फक्त पेपरच्या क्षणी जरी तुम्ही आदल्या दिवशी जरी वाचून काढले ना, तरी ते एरर स्पॉटिंग हा टॉपिक तुमचा कव्हर करायला मदत करतील. एरर स्पॉटिंग हा टॉपिक पूर्ण कव्हर करायला मदत करतील. तर ते काही रूल्स आहेत ते बघूया. बघा, रूल नंबर 1 आहे की रीड सेंटेन्स केअरफुली. आपल्याला जे सेंटेन्स आहे, जे सेंटेन्स आपल्याला तिथे वापरायचं आहे ते केअरफुली रीड करायचं आहे आधी. काय, कारण की कधी कधी काय होतं, आपण ग्रामर अभ्यासलेलं राहतं आणि कधी कधी लगेच लक्षात येऊन जातं की या सेंटेन्समध्ये काय चुका दिलेल्या आहेत. त्यामुळे रीड सेंटेन्स केअरफुली. मी तर म्हणेल की सेंटेन्स केअरफुली केल्यानंतर त्याचे जे ऑप्शन्स दिलेले असतात, कारण की आपण गव्हर्नमेंट एक्झाम देतोय, गव्हर्नमेंट एक्झाममध्ये ऑप्शन्स दिलेले असतात, तर ते ऑप्शनसुद्धा केअरफुली रीड करा. काय, ऑप्शनसुद्धा केअरफुली रीड करा, कारण की त्यावरून तुमचे अर्धे वाक्य असेच पक्के होऊन जातात. एखादं पूर्ण मोठं वाक्य दिलेलं असेल, परंतु एखादं खूप मोठं वाक्य दिलेलं आहे, परंतु त्यामध्ये जे आपल्याला चुका कशा शोधायच्या, आपल्याला A, B, C आणि D या 4 ऑप्शनमध्ये चुका असतील. हे 4 ऑप्शन या वाक्यामध्ये दिलेले असतील. म्हणून सेंटेन्स, हे पूर्ण वाक्य किंवा पूर्ण प्रश्न रीड केल्यानंतर एकदाचे जे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा केअरफुली रीड करा. त्यावरून तुम्हाला लगेच तुमचं जर माइंड, तुम्ही ग्रामरची चांगली प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हे लगेच कळून येईल. किंवा तुम्ही या रूल्सची सुद्धा, या 12 रूल्सची सुद्धा चांगली प्रॅक्टिस केली असेल ना, तर तुम्हाला हे वाक्य लगेच कळून येईल की कुठे चूक दिलेली आहे, कुठे एरर आहे, तो स्पॉट आहे एररचा, तो तुम्हाला लगेच कॅप्चर होऊन जाईल. त्यानंतर रूल नंबर 2 काय सांगतो, चेक स्पेलिंग मिस्टेक इन अ पार्ट ऑफ सेंटेन्स. बघा, स्पेलिंग मिस्टेक सुद्धा हा एरर स्पॉटिंगचा पार्ट आहे. म्हणजे काय, स्पेलिंग मिस्टेक हा सुद्धा एरर स्पॉटिंगचा पार्ट आहे. म्हणून काय, आपल्याला स्पेलिंग सुद्धा चेक करायची आहे. म्हणून काय, स्पेलिंग सुद्धा चेक करायची. याला थोडा मित्रांनो वेळ लागतो.
बघा, आपण एखादं वाक्य वाचतो, जर तुमची ग्रामरची प्रॅक्टिस चांगली असेल किंवा रूल्सची प्रॅक्टिस चांगली असेल, तुम्हाला लवकर कॅप्चर होऊन जाईल कुठे चूक दिलेली आहे. परंतु तुम्हाला काही स्पेलिंग्स लक्षात नसेल, कारण की जगात अनेक स्पेलिंग्स आहेत, सर्व तर लक्षात ठेवणं गरजेचं नाही ना. तर परंतु तुम्हाला काही स्पेलिंग लक्षात नसेल ना, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षात द्या. जर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स नसेल कळत, तर तुम्ही सेंटेन्स केअरफुली रीड करा. त्यामध्ये काय प्रॉपरली दिलेलं नाही आहे, काय त्यामध्ये चूक असेल तेही स्पॉट करण्याचा प्रयत्न करा, ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. त्यावरूनही तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर तिसरं काय आहे, केअरफुल विथ अ हेल्पिंग वर्ब. बघा, हेल्पिंग वर्बमध्ये मॅक्सिमम टाईम चुका करतात, म्हणजे काय मॅक्सिमम टाईम चुका आढळतात हेल्पिंग वर्बमध्ये. म्हणजे कसं, जर सिंग्युलर दिलं असेल तर इज, हॅज, डज, वॉज यासारखं यूज करा, जर सिंग्युलर असेल तर. पण प्युरल असेल तर काय, आर, हॅव. अनेक वचन दिलेलं असेल तर मला काय वापरावं लागेल, अनेक वचन वर्ब वापरावं लागेल, म्हणजे प्युरल वर्ब मला वापरावं लागेल. काय, अनेक वचन दिलेलं आहे म्हणून. जसं आपण मगाशीच बघितलं, हॉर्सेस दिलं होतं, हॉर्सेस दिलेलं होतं म्हणून आर, हॅव यासारखे आपल्याला वापरावं लागेल. परंतु हॉर्स दिलं असतं तुम्ही काय वापरलं असतं, इज वापरलं असतं किंवा हॅज वापरलं असतं. म्हणजे सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, प्युरल असेल तर प्युरल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपलं हेल्पिंग वर्बचा हा प्रश्न आहे, हा सॉल्व्ह होऊनच जाईल जर आपण हेल्पिंग वर्बकडे प्रॉपरली लक्ष दिलं तर, प्रॉपरली त्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर. त्यानंतर रूल नंबर 4 काय सांगतो, किंवा रूल नंबर 4 काय सांगतो, की ऑलवेज चेक ॲक्टिव्ह पॉसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला चेक करायची आहे. आता मित्रांनो, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट यासाठी एक स्पेशल प्रॅक्टिस करावी लागते. यासाठी एक स्पेशल सेशन आपण कधी घेऊया, तर त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट याची आपण रूल वाईज समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला जर फॉर्म्युले ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे लक्षात राहत नसतील, तर आपण एक छोटे छोटे रूल बनवूया, पेले रूल, फेले रूल असा रूल बनवून ते लक्षात घेऊया. म्हणजे काय होईल, तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, सोबतच तुम्हाला हे ट्रिक्सनी सॉल्व्ह करायला मदत होईल. काय होईल, हे ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट हे ट्रिक्सनी सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत करेल. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि पोस्ट काढायची आहे, आपल्याला त्याच्या डेपमध्ये जाण्याची गरज नाही. त्यानंतर काय दिलेलं आहे, त्यानंतर दिलेलं आहे चेक करेक्ट युजेस ऑफ ऑल टेन्सेस. बघा, म्हणजे पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स यासारखे आपल्याला काय टेन्सेस सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. एखाद्या वाक्यात सपोज स्टार्टिंगला दिलेलं असेल म्हणजे पास्ट टेन्स आणि नंतर फ्युचर टेन्सनी ते वाक्यच बिघडवलेलं असेल, तर ते वाक्य चुकीचं ठरतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स तिन्ही टेन्स त्यांचे सब टेन्स हे पूर्ण लक्षात ठेवायचे आहे, पूर्ण लक्षात ठेवायचे. त्यासाठीही एक सेक्शन आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली त्याची प्रॅक्टिस होईल. परंतु काय करायचं, आपल्याला टेन्सेस सुद्धा लक्षात ठेवायचे. या काही गोष्टी आहे मित्रांनो, या काही छोट्या छोट्या आहे, परंतु या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या आपण परीक्षेच्या एक दिवस आधी केल्या तरी होऊन जातील, परंतु या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचे रूल बघूया. बघा, रूल नंबर 6 किंवा जनरल रूल नंबर 6 काय सांगतो, की जर एनी सेंटेन्समध्ये परफेक्ट कंटिन्यू टेन्स असेल, काय असेल, जर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, तर पिरियड ऑफ टाईम, जर फॉर कशासाठी वापरायला आपल्याला, फॉर कशासाठी वापरायचं आहे, पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशनसाठी वापरायचं आहे. फॉर कशासाठी वापरायचं आहे, पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशनसाठी. म्हणजे 3 मंथ्स, 3 इयर असे जर असेल, तर त्यामध्ये किंवा त्याच्या आधी आपल्याला फॉर वापरला तर चालेल, परंतु त्यासाठी आपल्याला सिन्स वापरता येणार नाही. सिन्स कशासाठी वापरायचं आहे, एका पॉईंट ऑफ टाईमवर मी जातोय, 1959, 1968, 1994 या पॉईंट ऑफ टाईमवर मी जातोय, किंवा एस्टरडे म्हणजे काल झालेली गोष्ट एका पॉईंट ऑफ टाईमवर मी जातोय, तेव्हा सिन्स वापरायचा आपल्याला. किंवा काल रात्री घडलेली, टू नाईट, त्यासाठी जर जातोय मी, तर त्यासाठी सिन्स वापरायचा आहे. परंतु एखादी काळी घडलेली आहे, पिरियड ऑफ टाईम, त्याला भरपूर काळ ओलांडून गेलेला आहे आणि त्यासाठी ते ड्युरेशन मला सांगायचे काय, इथून तर इथपर्यंत हा काळ घडलेला आहे, 1950 पासून तर 1960, अशा पद्धती जेव्हा मला सांगायचं तेव्हा मी काय वापरेल, तेव्हा मी फॉर वापरेल. काय, मला पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन बद्दल सांगायचं आहे, म्हणून मी फॉर वापरेल. 3 मंथ्स, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 3 मंथ्स, काय त्याला काळ ओलांडलेला आहे, 3 मंथ्स काळ ओलांडलेला आहे. त्यानंतर काय, 3 इयर्स, 3 वर्षाबद्दल बोलल्या जात आहे. असं नाही काल रात्रीबद्दल बोललं नाही जात आहे, तर 3 वर्षाबद्दल म्हणजे काळ ओलांडलेला आहे, म्हणून काय आपण वापरतो इथे फॉर वापरूया. आणि जर एखादी पॉईंट ऑफ टाईम म्हणजे काल रात्री घडलेली, 1959ला घडलेली किंवा 1994ला घडलेली एखादी गोष्ट असेल, तर त्याला काय वापरूया, त्याला सिन्स वापरूया. त्याला सिन्स वापरूया. अशा प्रकारे मित्रांनो, हा रूल नंबर 6 साधा आहे, परंतु हा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. यामध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त फॉर आणि सिन्सची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. फॉर काय म्हणतो, फॉर म्हणतो की फक्त मला ड्युरेशन लक्षात ठेवा, माझ्यासोबत जर राहायचं असेल, माझ्यासोबत फक्त पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन लक्षात ठेवा, 3 मंथ्स, 3 इयर याप्रमाणे ड्युरेशन लक्षात ठेवा. पण सिन्स काय म्हणतो, सिन्स म्हणतो की माझ्यासोबत जर राहायचं असेल, माझ्यासोबत पॉईंट ऑफ टाईम लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे या काळापासून या काळापर्यंत असं लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त काल रात्री जे घडलंय बस ते मला सांगा, किंवा काय 1959ला जे घडलेलं असेल ते मला सांगा. म्हणजे काय म्हणतो, सिन्स म्हणतो मला फक्त प्रॉपर टाईम सांगा, तो टाईमचा पॉईंट सांगा मला, कुठे ते गोष्ट घडली आहे, कोणतं काय वेळ होती त्यावेळी, 1959 होतं, काय होतं ते त्या दिवशी. त्याप्रमाणे सिन्स वापरायचा आहे. आणि फॉर कधी वापरायचा आहे, जेव्हा पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन दिलेलं असेल तर. त्यानंतर आर्टिकल म्हणजे रूल नंबर 7 काय सांगतो, तर आपल्याला आर्टिकलबद्दल बोलायचं आहे. आता आर्टिकल म्हणजे माहितीच असेल मित्रांनो, ए, एन, द, यावर आपण सेशन घेऊया. पण एक तुम्हाला शॉर्ट माहिती इथे सांगतो. बघा, आर्टिकल काय आहे, आर्टिकल 2 भागात डिवाइडला जातात.
काय, एक इनडिफायनाईट आणि एक डिफायनाईट. ठीक आहे. इनडिफायनाईटमध्ये कोणता येतात, तर इनडिफायनाईटमध्ये येतात ए आणि एन, आणि डिफायनाईटमध्ये कोणता येतात, डिफायनाईटमध्ये येतात द. तर ए कधी वापरायचा आहे आपल्याला, कॉन्सोनंट जेव्हा असतील तर, म्हणजे काय, तर ए आय ओ यू सोडून जेव्हा शब्द किंवा समोरचं अक्षर घेतलेलं असेल त्यावेळी आपल्याला काय वापरायचं, त्यावेळी आपल्याला ए वापरायचा आहे. यासारखे ए साठी अनेक रूल आहे, परंतु हा साधा आणि सरळ रूल जो मॅक्सिमम टाइम रिपीट केला जातो एक्झाममध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटची असो, दोन्ही याच्यात मॅक्सिमम टाइम हा जो रूल रिपीट केला जातो तो म्हणजे कॉन्सोनंट असेल तर त्यामध्ये ए आय ओ सोडून के येत असेल, म्हणजे काय, ए ई आय ओ यू सोडून जर कोणते शब्द वापरले असेल तर त्यामध्ये समोर ए वापरायचा आहे. परंतु एन कधी वापरतात, जर व्होवेल दिलेला असेल तर, म्हणजे ए ई आय ओ यू दिलेलं असेल कधी, शब्दाच्या सुरुवातीला, तर मग त्यावेळी आपल्याला काय वापरायचं आहे, त्यावेळी आपल्याला वापरायचं आहे एन. त्यावेळी आपल्याला काय वापरायचं आहे, त्यावेळी आपल्याला वापरायचं आहे एन. म्हणजे काय, इंडिफायनाईट रूल आपल्याला काय सांगतो, की इंडिफायनाईट रूल मला सांगतो की मला दोन प्रकारे तुम्ही वापरू शकता. कसं वापरू शकता, मला तुम्ही एच्या पद्धतीने वापरू शकता आणि एनच्या पद्धतीने वापरू शकता. आता एच्या पद्धतीने कशा वापरू शकता, तर ते एला विचारा. मग ए काय म्हणतो, ए म्हणतो की मला फक्त तुम्ही कॉन्सोनंटमध्ये वापरू शकता. आता कॉन्सोनंट काय म्हणतो, कॉन्सोनंट म्हणतो की मला ए ई आय ओ यू सोडून बाकी सगळे माझे आहेत. ए ई आय ओ यू मला माझ्यासोबत तुम्हाला वापरता येणार नाही. म्हणजे जर मी काईट शब्द घेत असेल, फ्लॅग शब्द घेत असेल, तर फ्लॅग कशापासून, एफ पासून, काईट कशापासून, के पासून. म्हणजे के जर येत असेल तर त्याच्या सुरुवातीला काय मी वापरेल, की त्याच्या सुरुवातीला मी वापरेल ए. का, कारण की त्यामध्ये त्याची सुरुवात ए ई आय ओ यू पासून झालेली नाही. आणि व्होवेल जर येत असेल, म्हणजे एन जो आहे इंडिफायनाईट मधला जो सब पार्ट आहे एन, एन काय म्हणतो की मला फक्त व्होवेल सोबतच वापरा. काय म्हणतो, मला फक्त व्होवेल सोबतच वापरा. तर व्होवेल काय म्हणतो, व्होवेल म्हणतो की माझ्यासोबत फक्त कोण राहू शकतं, माझ्यासोबत फक्त ए ई आय ओ यू, बस ए ई आय ओ यू, बस 5 जण माझ्यासोबत राहू शकतात. म्हणून काय दिलेलं आहे इथे, जेव्हा एन येत असेल तर त्याच्या समोरचा जो शब्द आहे तो जर ए ई आय ओ यू पासून सुरू होत असेल तर ते बरोबर आहे, परंतु जर एन वापरला आहे आणि ए ई आय ओ यू पासून सुरू होत नसेल तर ते चुकू शकतं. परंतु यापेक्षा अनेक रूल आहे मित्रांनो, यापेक्षा अनेक जे रूल आहे ते आपण कधीतरी आर्टिकलच्या सेक्शनमध्ये कव्हर करूया. हे एक साधे सिंपल रूल आहे, ते फक्त काही क्षणापुरती तुम्ही लक्षात ठेवा, की पेपरच्या आधी जरी तुम्ही हे रूल्स बघून गेलात तर तुम्हाला काही प्रश्न टॅकल होऊन जातील. त्यानंतर बघा डेफिनाईटबद्दल बघूया. जो आर्टिकलमधला जो नंतरचा पार्ट आहे तो म्हणजे डेफिनाईट किंवा सेकंड पार्ट आहे तो डेफिनाईट. डेफिनाईट काय म्हणतो, डेफिनाईट सांगतो की द वापरायचा आहे. द कधी वापरायचं, जेव्हा स्पेशल वर्ड वापरलेले असतील किंवा एखादी गोष्ट युनिक पद्धतीने वापरलेली असेल. द युनायटेड किंगडम, ही गोष्ट एकच आहे, जी गोष्ट एकच आहे त्याच्यासमोर तुम्ही द लावू शकता. अर्थ, अर्थ एकच आहे, पृथ्वी एकच आहे ना, तर पृथ्वीसमोर तुम्ही द लावू शकता. जी गोष्ट एकच आहे, जी गोष्ट एकट्यात उभी आहे किंवा एकोप्याने त्याचं अस्तित्व एकट्यात आहे, ताजमहाल, ताजमहाल एकटा आहे म्हणून त्याच्यासमोर तुम्ही द लावू शकता, द ताजमहाल. म्हणजे काय, त्याला एक स्पेशालिटी दाखवायची आहे, त्याला एक विशेषता दाखवायची आहे, ते तुम्ही द या शब्दाने किंवा द या शब्दाने तुम्ही त्याला स्पेशालिटी तुमची त्यांची दाखवू शकता. युनायटेड किंगडम, युनायटेड USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, याला द वापरायचं आहे. का, कारण ते तो एकटा आहे. त्याच्यासारखे अनेक आहे का, नाही. माझं नाव आहे गौरव, तर गौरवसारखे अनेक असतील तर मला द वापरण्याची गरज नाही, परंतु माझ्या स्पेशालिटी असेल, मी काहीतरी स्पेशल करून दाखवले, मला तुम्ही द वापरू शकता. जेव्हा माझं नाव युनिक असेल, जेव्हा माझं सगळ्यांचे नाव, जर भरपूर मुलांचे नाव गौरव असतील तर त्यासाठी तुम्हाला द वापरण्याची गरज नाही. परंतु जर माझं फक्त या जगात माझंच नाव गौरव असतं तर तुम्हाला द वापरावं लागलं असतं, परंतु मी युनिक नाही आहे. मी युनिक आहे का, मी युनिक नाही आहे. म्हणून युनिक गोष्टीला नेहमी तुम्हाला काय वापरायचं आहे, तुम्हाला द वापरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काही SSC CGL मधले टायर 1 मधले एक्झाम्पल्स बघूया, जे म्हणजे मॅक्सिमम टाइम आले होते, जे अशा काही गोष्टी आहेत ज्या SSC CGL म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मॅक्सिमम टाइम रिपीट करतं. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया जे तुम्हाला म्हणजे लवकर टॅकल होतील किंवा आपल्या रूल्समध्ये ते बसून बघूया. बघा काय सांगतो, पहिलं एक्झाम्पल घेऊया. आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे, शी सेड. आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे, शी सेड. हा कधी आला होता, SSC CGL टायर 1 मध्ये आला होता 2019ला. कधी आला होता, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ग्रॅज्युएशन लेवलवरची जी एक्झाम होते त्याच्या टायर 1 मध्ये 2019 मध्ये हा क्वेश्चन आला होता. आता याचं उत्तर काय, आय डन, इथे काय दिलेलं आहे, आय डन लॉट ऑफ वर्क टुडे. आय डन लॉट, त्यांनी काम केलेलं आहे, ठीक आहे, तो काम करत नाही आहे. कारण की हे काय म्हणते, शी सेड, तिने सांगितलं आहे ना ही गोष्ट, म्हणून काय, त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून हे डन जे आलेलं आहे ते चुकीचं आहे. इथे काय आलेलं आहे, डन जे आलेलं आहे ते, कारण की हे बघा मी काय सांगितलं, टेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. तिने काय म्हटलंय, तिने काम झालेलं आहे असं सांगितलं आहे ना, शी सेड, शी सेड दिलेलं आहे ना इथे, म्हणून इथे काय येईल, इथे तिसऱ्या नंबरचं म्हणजे ऑप्शनमध्ये बघा तिसऱ्या नंबरचं हे चुकीचं येईल. म्हणजे काय, आय डन नाही, आय डीड येईल इथे. इथे काय येईल, आय डीड. त्याप्रमाणे तुम्हाला वाक्य घ्यायचे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला टेन्स सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. बघा मी काय सांगितलं, आपले जनरल रूल्समध्ये काय होतं की सेंटेन्स वाचा. बघा सेंटेन्स तुम्ही नॉर्मली वाचा, आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे, शी सेड.
ठीक आहे. यावरून जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मग ऑप्शन्सकडे जा. अ लॉट ऑफ हे चेक करा, हे बरोबर वाटत आहे, ठीक आहे बरोबर वाटत आहे, मग मी याला पास करतो. त्यानंतर पुढे जा, शी सेड हे मला बरोबर वाटत आहे, आय डन हे इथं बरोबर वाटत आहे. त्यानंतर वर्क टुडे, अरे चारही ते ऑप्शन बरोबर वाटत आहे. मग चुकीचं काय? मग चुकीचं काय आहे तर चुकीचं प्रश्नांकडेच वापस जायचं आपल्याला. ऑप्शनमध्ये जर काही चुकीचं नाही वाटत आहे तर आपल्याला काय जायचं आहे, प्रश्नांकडे वापस जायचं आहे. आता प्रश्न काय म्हणतो, आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे, शी सेड म्हणजे काय, तिने म्हटलेलं आहे म्हणून इथे काय येईल, आय डिड येईल. इथे काय येईल, आय डिड येईल. त्यानंतर बघा नंतरचं वाक्य बघूया. नंतरचं वाक्य काय आहे, द कॉस्ट ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हॅव रायझन ॲबनॉर्मली दिस मंथ. हा सुद्धा 2019 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. यामध्ये आता बघा आपण वाक्य वाचलेलं आहे, यानंतर आपण ऑप्शन वाचूया. ॲबनॉर्मली यामध्ये स्पेलिंग मिस्टेक बघा, एक शब्द जेव्हा दिला असतो मित्रांनो, एक शब्दामध्ये मॅक्सिमम टाइम स्पेलिंग मिस्टेकचे चान्सेस असतात. परंतु इथे स्पेलिंग मिस्टेक दिलेली आहे का, नाही. स्पेलिंग मिस्टेक बरोबर आहे इथे, म्हणजे स्पेलिंग बरोबर दिलेलं आहे, मिस्टेक इथे दिलेली नाही. त्यानंतर काय आहे, द कॉस्ट ऑफ, इथे काय दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ हॅव रायझन आणि इथे काय दिलेलं आहे, दिस मंथ. चारही ऑप्शन, मला इथे ऑप्शन बरोबर वाटत आहे, परंतु कदाचित वाक्यामध्ये चुकलेलं असेल म्हणून मी काय करेल, मी वाक्याकडे परत जाईल. वाक्य काय म्हणतं, द कॉस्ट ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. बघा इथे काय येत आहे, इथे फ्रुट्स दिलेलं आहे, इथे व्हेजिटेबल दिलेलं आहे, परंतु इथे हॅव दिलेलं आहे. इथे काय दिलेलं आहे, इथे हॅव दिलेलं आहे. इथे बघा इथे हॅज जर असतं तर हे वाक्य बरोबर ठरलं असतं, परंतु इथे हॅव दिलेलं आहे. पण म्हणून इथे काय येईल, इथे कॉस्ट चुकीचं येईल. इथे काय, जर इथे यस लागला कॉस्ट, जर कारण की फ्रुट्स आणि व्हेजिटेबल दोन गोष्टीबद्दल बोलल्या जात आहे ना, म्हणून काय इथे जर कॉस्ट असतं तिथे हॅव आलं असतं. परंतु इथे काय दिलेलं आहे, इथे कॉस्ट दिलेला आहे, इथे एस लागलेला नाही आहे, म्हणून हे काय दिलेलं आहे, इथे हॅव हे चुकीचं ठरेल. म्हणजे काय इथे हॅव चुकीचं ठरेल किंवा इथे या दोनपैकी तुम्ही कोणतंही चुकीचं काढू शकता. म्हणून काय येईल इथे जर कॉस्ट ऑफ असतं, कॉस्ट ऑफ अ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, मग इथे हॅव आहे म्हणजे हे वाक्य बरोबर असतं, पण इथे कॉस्टच दिलेलं आहे म्हणून हे वाक्य काय ठरलेलं आहे, हे वाक्य चुकीचं ठरलेलं आहे. म्हणजे वाक्यामधला कोणता सेक्शन चुकीचा ठरलेला आहे, तर वाक्यामध्ये चुकीचा सेक्शन ठरलेला आहे कॉस्ट ऑफ, म्हणजे सेकंड ऑप्शन नंबर सेकंड हे चुकीचं आहे. काय आहे, ऑप्शन नंबर हे सेकंड चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरं वाक्य बघूया. बघा तिसरं वाक्य काय म्हणतं, इथे तिसरं वाक्य, देर इज अ मेनी मोड्स ऑफ ट्रॅव्हल. काय आहे, देर इज अ मेनी मोड्स ऑफ ट्रॅव्हल टू गो टू आग्रा बट आय प्रेफर रोड ट्रॅव्हल. काय आहे, बट आय प्रेफर रोड ट्रॅव्हल. हे मी वाक्य वाचलेलं आहे. आता वाक्य वाचल्यानंतर आपला सेकंड फॉर्म आपल्याला काय करायचं, किंवा सेकंड स्टेप आपल्याला काय घ्यायची, आपल्याला ऑप्शन्सकडे जायचं आहे. आपलं ऑप्शन्स काय सांगतात, प्रेफर रोड ट्रॅव्हल. काय सांगतं, प्रेफर रोड्स ट्रॅव्हल. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय आहे, आग्रा बट आय, आग्रा बट आय. त्यानंतर काय आहे, थर्ड ऑप्शन टू गो टू, थर्ड ऑप्शन टू गो टू. आणि फोर्थ काय, देर इज अ मेनी मोड्स, देर इज अ मेनी मोड्स. म्हणून काय इथे काय दिलेलं आहे, देअर इज, आणि इथे काय दिलेलं आहे, मेनी मोड्स. बघा इथेच चूक सापडली मला. बघा मेनी मोड्स, इथे काय दिलेलं आहे, मेनी मोड्स, आणि इथे काय दिलेलं आहे, देअर दिलेलं आहे. इथे अनेक गोष्टींबद्दल बोलल्या जात आहे आणि इथे काय दिलेलं आहे, इथे इज देऊन टाकलं. म्हणजे काय, हे वाक्य कसं चुकीचं बनवलं बघा. इथे अनेक गोष्टींबद्दल बोललं आणि इथे इज देऊन टाकलं. इथे काय येईल, इथे आर यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे आर, कारण की इथे अनेक वचनाबद्दल बोललं जात आहे. मग इथे एक वचन कसं येईल, अनेक वचनाबद्दल जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तर वप कसा येतो, अनेक वचनी येतो ना, अनेक वचनी वप वापरतो आपण. त्यामध्ये इथे अनेक वचनाबद्दल बोललं जात आहे आणि इथे एक वचन येणार नाही. इथे काय येईल, इथे अनेक वचनच येईल. म्हणजे काय, मेनी मोड्सच्या आधी काय येईल, इथे आर येईल, किंवा देअर आर. इथे काय येईल, देअर आर मेनी मोड्स. म्हणून काय इथे ऑप्शन नंबर 4 हे चुकीचं ठरेल. त्यानंतर काय, अनलेस यू डिड नॉट डू युअर होमवर्क यू विल बी पनिश्ड सेड द टीचर. आता बघा मगांसारखेच एक वाक्य आहे, अनलेस यू डिड नॉट. बघा इथेच आपल्याला वाक्यातच चूक सापडली, परंतु आपण ऑप्शनवर जाऊ आणि ऑप्शन नंतर वाक्यात येऊ. बघा वाक्य आपण वाचलेलं आहे. त्यानंतर आपलं सेकंड स्टेप काय असतो, आपला सेकंड स्टेप असतो की आपल्याला ऑप्शन्सकडे जावं लागतं. ऑप्शन्स काय सांगतात, सेट द टीचर. ऑप्शन काय सांगतं, सेट द टीचर. सेकंड ऑप्शन काय सांगतं, डू युअर होमवर्क. बघा पहिलं मला बरोबर वाटत आहे, पहिल्यात जास्त चुकाही आढळत नाही आहे, त्यामुळे पहिलं बरोबर वाटतं. दुसरं काय, डू युअर होमवर्क, तुझं होमवर्क, हे बरोबर वाटत आहे. काय साधं वाक्य दिलेलं आहे, सिंपल शब्द आहे, स्पेलिंगमध्येही मिस्टेक वाटत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे, यू विल बी पनिश्ड, हेही बरोबर वाटत आहे मला, यू विल बी पनिश्ड. चौथं ऑप्शन काय दिलेलं आहे, अनलेस यू डिड नॉट. बघा इथेच आपला रूल सापडलेला आहे, अनलेस इथे दिलेला आहे आणि इथे नॉट सापडलेला आहे. म्हणजे मी आपला रूल नंबर काय सांगितला होता, रूल नंबर 12-11 सांगितलेला होता की एका वाक्यात आपल्याला 2 निगेटिव्ह वापरता येणार नाही. एका वाक्यात आपल्याला 2 निगेटिव्ह वापरता येणार नाही आणि इथे 2 निगेटिव्ह दिलेलं आहे, म्हणजे काय, हे चुकीचं ठरलेलं आहे. म्हणजे आपल्याला एरर स्पॉट कुठे सापडला, आपला एरर स्पॉट चौथ्या ऑप्शनमध्ये सापडला, जो इथे वाक्याच्या सुरुवातीलाच देऊ नये, वाक्याच्या सुरुवातीलाच देऊ नये. म्हणजे एकाच याच्यात आपल्याला 2 निगेटिव्ह वापरता येणार नाही. 2 निगेटिव्ह वापरता येणार का, नाही. म्हणून इथे आपल्याला सापडलेला आहे चौथ्या नंबरचा आपला एरर स्पॉट. त्यानंतर बघूया एक वाक्य बघूया, द चाइल्ड अलॉंग विथ हिज पॅरेंट वेअर वेटिंग फॉर द प्रोग्राम टू बिगिन.
हाही 2019 आलेला क्वेश्चन आहे. त्याचं काय येईल? द चाइल्ड अलॉंग विथ हिज पेरेंट्स वेअर वेटिंग फॉर द प्रोग्राम टू बिगिन. आता बघा इथे ऑप्शन्स काय सांगतात? अलॉंग विथ हिज पेरेंट्स, काय अलॉंग विथ हिज पेरेंट्स. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन काय सांगतो? वेअर वेटिंग फॉर द. सेकंड ऑप्शन काय सांगतो? वेअर वेटिंग फॉर द. थर्ड ऑप्शन काय सांगतो? द चाइल्ड. आणि फोर्थ ऑप्शन काय सांगतो? प्रोग्राम टू बिगिन. बघा मला चारही ऑप्शनमध्ये काहीच चूक आढळून नाही येत आहे. मला चारही ऑप्शनमध्ये काहीच चूक आढळून नाही. का आढळून नाही येत आहे? कारण की चारही ऑप्शन तोडलेले आहेत. काय केलेलं आहे? चारही ऑप्शन तोडलेले आहेत. अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस वापस आपण क्वेश्चनकडे जाऊया. वापस काय करूया? आपण परत आपल्या क्वेश्चनकडे जाऊया. आपला क्वेश्चन काय सांगतो? द चाइल्ड अलॉंग विथ हिज पेरेंट्स. इथे काय आलेलं आहे? पेरेंट्स. आपण काय सांगितलं होतं? पीपल किंवा पोलीस हे काय शब्द हे अनेक वचनात वापरल्या जातात. हे अनेक वचनात वापरल्या जातात. परंतु इथे काय दिलेलं आहे? इथे पॅरेंट्स दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे? म्हणजे काय दोघा लोकांसाठी एकच शब्द वापरलेला आहे. आई वडील किंवा मदर फादर असे दोन शब्द न वापरता यांनी पॅरेंट्स हा एक शब्द वापरलेला. इथे वेअर यूज शकत नाही. इथे हा वेअर येऊ शकत नाही. का? कारण की दोन लोकांसाठी एक शब्द वापरलेला आहे. दोघांना एका पद्धतीत तिथे मांडलेला आहे. दोघांना वेगवेगळ्या पद्धतीत सांगितलेलं नाही आहे. आता जर एखाद्या स्कूलमध्ये पॅरेंट्स म्हटलं तर पॅरेंट्सचा अर्थ असा होत नाही की आई वडील दोघंही शाळेत आलेले असेल. काय असेल? एक तर आई आलेली असेल किंवा वडील आलेले असतील. म्हणजे आई वडील दोघेही त्या शाळेत आलेले असेल एखाद्या चाइल्डचे, असा अर्थ होत नाही. म्हणून ते पॅरेंट्स म्हणून काय वापरतो आपण? पॅरेंट्समधून आपण एक वचनातच वापरतो. पॅरेंट्स हा शब्द कसा वापरतो आपण? पॅरेंट्स एक वचनात वापरतो. परंतु मी पीपल घेत असेल, मी पोलीस घेत असेल तर हे आपण अनेक वचनासाठी वापरतो. ठीक आहे. आता मी एखाद्या ठिकाणी म्हटलं की पोलीस आलेत, म्हणजे एक पोलीस आला असा अर्थ होत नाही ना. पोलीस आलेत म्हणजे एकही येऊ शकतो, अनेकही येऊ शकतात. परंतु त्याचा अर्थ कसा कळला जातो? की अनेक म्हणजे अनेक पोलीसवाले आले असतील. एकटा पोलीस नसेल, पोलीस आलेले आहेत म्हणजे अनेक पोलीस तिथे त्या स्पॉटवर आलेले असतील. परंतु मी पॅरेंट्ससाठी जेव्हा अर्थ घेतो तर पॅरेंट्ससाठी काय मी अर्थ घेतो? आई वडील दोघंही आले असतील असा अर्थ होत नाही. काय आई आली असेल नाही तर वडील आले असेल किंवा दोघंही आले असेल. म्हणजे काय तर अनेक वचनात हा शब्द येत नाही. पॅरेंट्स हा शब्द कसा येतो? हा शब्द एक वचनात येतो. म्हणून काय येईल? इथे वॉज येईल. इथे काय येईल? वॉज येईल. पॅरेंट्स वॉज वेटिंग फॉर द प्रोग्राम टू बिगिन. काय येईल? पॅरेंट्स वॉज वेटिंग फॉर द प्रोग्राम टू बिगिन. ठीक आहे. त्यामुळे इथे काय कोणतं वाक्य इथे आपल्याला सापडलेलं आहे किंवा एरर स्पॉट कोणता सापडलेला आहे? तर एरर स्पॉट आपल्याला सापडलेला आहे सेकंड. एरर स्पॉट काय सापडलेलं आहे? सेकंड. इथे काय येईल? वॉज येईल इथे. त्यानंतर बघा मित्रांनो इथे आपले वाक्य संपलेले आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनी तुमचे वाक्य पक्के होतील, तुमचे ग्रामर पक्क होते. बघा काही सेशन्स आपण घेऊया. सेशन्समध्ये काही चुका आढळल्या तर तुम्ही मला सांगा. तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना, प्रॅक्टिसनीच आपली पोस्ट पक्की होईल मित्रांनो. तुम्ही एक गोष्ट 10 वेळा वाचाल ना, तेवढी जास्त तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि त्या प्रॅक्टिसनीच तुमची पोस्ट पक्की होत जाईल. आणि पुढचं झेंडावंदन हे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येच कराल याची गॅरंटी देतो, जर तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल तर. एरर स्पॉटिंग हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे आणि आपल्याला चांगला पक्का करायचा आहे. त्यासाठी प्रॅक्टिस करावीच लागेल, कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मित्रांनो आजचं सेशन इथे संपवूया. तुमचे काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि काही असलं म्हणजे काही तुम्हाला काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि आजचं लेक्चर इथे संपवूया. धन्यवाद.